कारण वाचन खूप करायला पाहिजे ही अपेक्षा आहे. मला ते अजूनही करायचंय. खूप सुधारायचंय. थोडंसं मी वाचतो आणि आवर्जून वाचतो आणि ती सवय मी लावून घेतली. अनेक अनेक पुस्तकं, अनेक भाषांमधली पुस्तकं वाचता येतील, वाचली गेली पाहिजेत. ओके. एक फक्त एक करायचं मात्र, की कुठलंही पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या सकारात्मक विचारसरणीमध्ये कुठेही बदल होणार नाही किंवा त्याला डेंट येणार नाही. एवढी फक्त काळजी घ्यायची की मी घेतो. असं ओके. एखादं पुस्तक जे मला कदाचित थोडंसं सॅड करेल, थोडंसं दुःखी करेल, अ, माझं मन खट्टू होईल, असं मला शंका आली, की मी ते तिथे स्टॉप करतो. माध्यमं खूप आहेत. त्याचा वापर आपण कसा करतो अ, हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या कारमधनं अर्धा तास, पाऊण तास रोज प्रवास करत असताना सकाळी आणि संध्याकाळी प्रयत्न असा करतो, की कुठलं तरी काहीतरी कानातून हृदयापर्यंत, मनापर्यंत जावं. लोकांना आताचे करंट अफेअर्सचे संदर्भ आवडतात. तुम्ही आता करंट अफेअर्सचे संदर्भ द्या. 25-30 वर्षापूर्वी एखाद वेळेला ऐतिहासिक संदर्भ प्रत्येक वेळेला देऊन छान मजा येत होती. पण आताच्या बऱ्यापैकी पिढीला अ, प्रत्येक वेळेला इतिहासाशी जोडण्याची गरज नाही. पासून उत्तर देऊ का मी हे? राजकीय कार्यक्रम करणं खूप कस लागतो. खूप कस लागतो. मी करतो राजकीय कार्यक्रम करतो. मी गृहमंत्र्यांचा कार्यक्रम केला, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचाही कार्यक्रमाचं निवेदनाची संधी मला लाभली. अशा जवळपास 50 लोकांनी कार्यक्रम सुरू असताना मी जेव्हा बोलून विंगेत आलो, त्यावेळेला मला गाठलं. "अतिशय चुकीचं केलंय तुम्ही. जाहीर माफी मागा." निवेदन सुरू झालं. तर असं काही तुमच्यासोबत घडलं का, की तुम्हाला ते खूप मनाला लागल्या गोष्टी किंवा पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. जरी तुम्हाला संहिता, त्या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट कानामधून ऑटोमॅटिक जरी ऐकू येत असलं मित्रांनो, तरी सुद्धा डिलिव्हर मात्र तुम्हाला करायचं. सारख्या सूचना म्हणजे सासू आणि सूचना नको म्हणजे सून. ते तुम्ही एक विषय सांगत होतात मला, की ते 4 लोक ते पर्यंत किस्सा सांगितलं त्याच्याबरोबर. चौघं ह्या विषयावर काहीतरी बोलता येईल. हेच मी वापरलं, की "ये 4 लोग वो 4 लोग नहीं है, जो कहते हैं कि मिल बैठेंगे 4 यार. ये 4 लोग वो 4 लोग भी नहीं है, जो सोचते हैं कि 4 लोग क्या कहेंगे. ये 4 लोग वो 4 लोग ज़रूर हैं, जो सोचते हैं कि 4 लोगों के लिए क्या किया जा सकता है." हे त्या चौघांना इतकं आवडलं. नमस्ते. माझं नाव विश्वजित. मनोगत या पॉडकास्टमध्ये आपलं पुनश्च सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो व्यक्तिमत्व विकासाशी जोडलेला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संवाद आणि संवादातलं एक महत्त्वाचं कलेचं माध्यम म्हणजे निवेदन आणि या निवेदनाविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. निवेदनाशी जोडलेलं महत्त्वाचं नाव म्हणजे अँकर माइल्स, अर्थातच मिलिंद बावा यांच्यासोबत. मिलिंद सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आता तुम्ही पाहिलंच की किती सुमार निवेदन केलंय मी. पण जर समजा तुम्हाला या स्वतः निवेदन करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने केलं असतं? फार काही अवघड असतं ते असं काही नाही. पण अतिशय साधं जसं की नमस्कार, माझं नाव मिलिंद. 12 जुलै 2025 वार शनिवार हा दिवस अनेक अर्थानं खास ठरणार आहे तुमच्यासाठी. कारण आज आपण सूत्रसंचालन किंवा निवेदन या विषयासंदर्भात त्यातले अनेक पैलू आणि विषय अनुभवाच्या माध्यमातून एका वक्त्याकडून समजून घेणार. चला तर मग सुरू करूया. इतकं ते साधं असतं. सर, म्हणजे ऑडियन्स व्यवस्थित सांगू शकेल की माझं निवेदन आणि तुमच्या निवेदनामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. तर परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या शोमध्ये. तुम्ही या क्षेत्रामध्ये जेव्हा आलात, तर तुमची या क्षेत्रामध्ये जी पदार्पण झालं ते कशा पद्धतीने झालं? हो. हे खूप महत्वाचं सुद्धा आहे आणि मला असं वाटतं निवेदक किंवा निवेदन प्रत्येकजण वैयक्तिक आयुष्यात करतच असतो. त्याला ते करावं लागतं. मी ते फॉर्मली करतो. फॉर्मली करतो म्हणजे मी मंचावर येऊन जबाबदारी पूर्ण माईक हातात घेऊन मी ते करत असतो. पण प्रत्येकजण निवेदन करत असतो. म्हणूनच बऱ्याचशा रिक्वेस्ट फॉर्मला किंवा ॲप्लिकेशन्सला निवेदन असं म्हणतात. तर मग निवेदन करतो. कारण ते प्रत्येकालाच करावं लागतं. याची माझी सुरुवात शाळेपासून झाली आणि विथ गॉड्स ग्रेस असं मी म्हणेन. खूप उत्तम शिक्षक लाभले. ज्यांचं वक्तृत्व किंवा त्यांचं भाषेवरची त्यांची स्वतःची कमांड किंवा त्यांची शैली किंवा व्होकॅब्युलरी, त्यांचा शब्दसंग्रह हा अफाट होता. तो मला घेता आला, तो मला मिळाला. आठवले म्हणून माझ्या इंग्रजीच्या बाई होत्या, जोशी सर होते. महाजन सर आम्हाला त्यावेळेला आर-एस-पी शिकवायचे. रोड सेफ्टी पेट्रोलिंग हा विषय होता. एन-सी-सीला तयारी. मी प्रत्येकाला ऑब्झर्व्ह करायचो आणि प्रत्येकाची शैली वेगळी होती आणि मी प्रयत्न करायचो त्यांच्यासारखं बोलण्याचा, ते शब्द वापरण्याचा मी प्रयत्न करायचो. पण निवेदक व्हायचंय किंवा भविष्यात निवेदन करायचंय असं काही ठरवलेलं नव्हतं. पण आई मला नेहमी सांगायची,
की प्रत्येक ह्या तुझ्या शिक्षकांकडून किंवा प्रत्येक तुझ्या मित्राकडून किंवा तुझ्या सिनियर्स कडून ते कसं बोलतात, ते कसं दिसतात, ते कसं वागतात, ते कसं बसतात, उठतात, हे सगळं ऑब्झर्व करायचं आणि ते तुझ्यामध्ये टाक. ते तुला लीडर बनण्यासाठी म्हणजे नेतृत्व करण्यासाठी फार महत्वाचं आहे. अशा अर्थाने मी ते सुरू केलं. माझ्या घरातली म्हणजे माझ्या कुटुंबामधली आई ही माझी पहिली गुरु आणि मग त्यानंतर मला शाळेतली लागले. हे सुरू असताना मग मी ऑब्झर्वेशन स्किल्स वाढत गेले. निरीक्षण कौशल्य आणि ते खूप गरजेचं आहे. ते निरीक्षण करता करता मला सांजच्या बातम्या खूप आवडायच्या. दूरदर्शनवरच्या. मग भिडे, प्रदीप भिडे किंवा इतर सर्व न्यूज अँकर्स त्यावेळेचे मराठीतले न्यूज अँकर्स किंवा काही बाबतीत इंग्लिशचे सुद्धा न्यूज आहेत किंवा इव्हन मायनिंगच्या पण न्यूज असायच्या. डंब अँड डीफ लोकांसाठी. बरोबर, मुख्य बातम्या. हा. तर मूकबधिरांसाठी त्याला डंब अँड डीफ असं म्हणूयात आपण. त्यांच्यासाठी सुद्धा न्यूज असेल. तेही मी ऑब्झर्व करायचो. ते सुद्धा निवेदन करायचं. आणि मी तर तासंतास बघत बसायचं. आणि मग ते मला खूप अट्रॅक्ट करायचं, की हे किती छान बोलतात, असं मला करता येईल. हे आपण असं करूया. मग मी स्वतःच अभ्यास सुरू केला आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. सगळ्यात जास्त मदत झाली, की मी खूप जास्त प्रश्न विचारायचो, की हे असं का, हा शब्द इथे असा का वापरला तुम्ही? पण त्याच्याने काय झालं, ते शिक्षक किंवा माझे कुटुंबीय म्हणायला लागले, "खूपच जास्त प्रश्न विचारतोस. तुला काय निबंधक व्हायचंय का?" पण मला त्यावेळेला कळायचं नाही. पण मी विचारायचो, "हे असाच शब्द का वापरला? तो तसाच का वापरला? इथे हे व्याकरण असंच का?" पण याच्यानी मी माझं नॉलेज किंवा माझ्या स्किल्स डेव्हलप होत गेल्या आणि नंतर आलं ते कौशल्य. कौशल्यामध्ये कॉम्पिटन्स हा डेव्हलप झाला. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर मग सगळ्यात अनेक अनेक जण लागले. कारण मी अभिनयामध्ये खूप जास्त काम करत होतो अगदी बालपणापासून. इथे आल्यानंतर साहित्य परिषदेचं, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं नाटक विभागाचा सदस्य झालो, पौरंगाचा सदस्य झालो, नाट्य चित्रकला अकादमीचा सदस्य झालो. अनेक संस्थांचा मी सदस्य नाटकासाठी झालो, नाटक शिकण्यासाठी झालो. पण त्या अनुषंगाने भेटले ते विभा देशपांडे सर भेटले. आता ते हयात नाही. त्यांची पाठीवर हात थाप पडली. त्यांनी माझी ओळख करून दिली ती सुधीर गाडगे सरांची. तर त्यालाही कारण असं बालगंधर्वला 2001 मध्ये एका कार्यक्रमाचं निवेदन कर असं मला विभा सरांनी सांगितलं नाटक शिकत असताना. यू कॅन डू इट. मी जबाबदारी म्हणून ते केलं. निवेदक म्हणून नाही. सरांनी सांगितलं ना जबाबदारी पार पाडायची. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी. ते म्हणले, "तू कर. तू माईकचं काम तू सांभाळ." ते मी व्यवस्थित अभ्यास करून सरांना विचारून मी माईकवर बोललो. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. कदाचित म्हणून मग ते सुधीर गाडगीळ विभाचे म्हणाले, "अरे विभा हा मुलगा कोण आहे? याचा आवाज, याची शैली, याला पाठव, याला माझ्याकडे पाठव." घेऊन मला विभा सुधीर गाडगे यांच्याकडे गेला. सुधीर गाडगे आणि विभा मला घेऊन डॉक्टर श्रीराम लागूंच्याही घरी गेले. त्यांच्या घरी बसून मला 4 गोष्टी अभिनयाच्या आणि या निवेदनासंदर्भातल्या म्हणजे संवाद कौशल्यासंदर्भातल्या मिळत गेल्या आणि मग तिथून उत्तरोत्तर मला असं वाटतं प्रगती होत गेली. आता रिसेंटली सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमध्ये सुद्धा अनेक जण मला भेटले. शिंदे सर भेटले किंवा अनेक सीनियर्स भेटले. सर्वात महत्वाचं म्हणजे न्यूज अँकर सागर गोखले भेटले. अनेक चांगले भेटले. त्यांनी अजून फाईन ट्यून केलं. ते शिकत असताना एवढ्या वर्षात अजून एक लक्षात आलं, की आपल्याला जेवढं येतं ते 5% सुद्धा नाहीये. नॉट इव्हन 5%. अजूनही तो तो प्रवास सुरू आहे आणि मग आता अभिनयामध्ये आमच्या अथर्व थिएटर्स असतील, अथर्व थिएटरचे सर्वे सर आमचे पाटील सर असतील किंवा इतरही संस्थांचे ज्या ज्या संस्थेशी आपण संलग्न आहोत, संस्थांचे अनेक जण आणि ज्यांच्यासाठी मी शो करतो ते सगळे त्यांच्याकडून मी खरं तर निवेदन शिकतो. त्यांना फक्त माईकवर बोलता येत नाही एवढंच. नाही आता तुम्ही जे काही गोष्टी सांगितल्या तुमच्या आयुष्याबद्दल किंवा तुमची एकंदरीत जडणघडण जी झाली त्यातून मला ज्या 2-3 गोष्टी आवडल्या त्यामध्ये की एक लक्ष्मीकांत बेर्डे सरांचं एक खूप चांगलं गाणं होतं की मी आलो, मी पाहिलं, मी शिकलो. तर त्याचा अनुभव म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी पाहत गेलात त्यातून तुम्ही शिकत गेलात. तुमची जी काही शिकण्याची वृत्ती आहे ती तुम्हाला कुठेतरी डेव्हलप करत गेली. ॲब्सोल्यूट. आणि वेगवेगळ्या लोकांपासून जेव्हा तुम्ही गेलात त्याच्याशी संपर्क झाला, तिथून त्यांना तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं दिसलं, त्यांनी तुम्हाला आणखी पुढे केलं. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात मला असं वाटतंय, की तुम्ही पहा, तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. म्हणजे तुमची ऑटोमॅटिक ग्रोथ होईल. असंच एक मला खूप चांगलं प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे, की याच्यातून आपल्याला हे शिकण्यासारखं आहे. तर मला आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की आता आपण निवेदन तुम्ही जवळपास 25 वर्ष झालं तुम्ही निवेदन करताय. तर पहिला प्रश्न मला असा पडलाय, की किती प्रकारचे कार्यक्रम असतात किंवा कार्यक्रमामध्ये काही तुम्ही विभाजन करू शकता का? हो. हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या तांत्रिक बाजू आहेत निवेदन करण्याच्या. निवेदनाचे प्रकार जे आपल्या दैनंदिन जीवनाशीच निगडीत आहेत ते सगळे प्रकार. कुठले-कुठले आहेत? शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक किंवा इव्हन आपण जे धर्म किंवा एंटरटेनमेंट सेक्टर म्हणतो तिथलं.
हे असे जवळपास 7 ते 8 वेगवेगळे विभाग आहेत, ओके. ज्यातल्या निवेदनाच्या रिक्वायरमेंट्स, नीड्स ह्या वेगवेगळ्या आहेत. तर ह्या प्रकारामध्ये कुठला शो तुमच्याकडे आला, म्हणजे कुठल्या कार्यक्रमाचं, कुठल्या सोहळ्याचं तुम्हाला निवेदन करायचंय, त्या पद्धतीने तुमची तयारी काय असेल ते ठरवा. बरोबर आहे. मग या आता तुम्ही जे काही 25 वर्षाचं काम करताय, त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या प्रकारमध्ये निवेदन केलेलं आहे? हो. जवळपास सगळे म्हणता येईल. कारण मी टीव्हीवर मी न्यूज चॅनलला मी बातम्या दिल्या. दॅट इज न्यूज अँकरिंग मराठीमध्ये. ओके. मी कुकरी शो म्हणजे आपण टीव्हीवर जे टीव्ही अँकर्स असतात, ते एखाद्या कुकरी शोचं अँकरिंग करतात. त्याची मला संधी मिळाली, तेही मी केलं. बरोबर. आणि राजकीय, सामाजिक, कला, शैक्षणिक, क्रीडा ह्या इव्हन कॉर्पोरेट्स इज हायली प्रोफेशनल. बरोबर. बऱ्यापैकी कार्यक्रम इंग्रजीतनं होतात. ब्लेझर घालून अतिशय फॉर्मल वातावरण असतं, टाइम लिमिट्स असतं, मिनिट टू मिनिट किंवा सेकंड टू सेकंड एव्हरीथिंग इज वेल डिफाईन्ड. तेही मी केलं. तर लकी आता ह्या 25 वर्षाच्या कार्यकाळात या सगळ्या विभागात मला काम करण्यात आलं. प्रत्येकाची डिफिकल्टी लेव्हल आणि रिक्वायरमेंट वेगवेगळी. वेगवेगळे. तर याच्या रिलेटेडच मग आता हे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा कार्यक्रम जे आहेत, त्याच्यामध्ये निवेदक कसा निवडला जातो? हं. म्हणजे त्याचा काय असं साचे किंवा आपण ठोकताय असं काही म्हणू शकतो का? की बाबा अशा पद्धतीने असं पद्धतीने निवड केली जाते निवेदकाची? खरं तर मलाही हा प्रश्न पडतो बऱ्याचदा. ज्या वेळेला माझ्याकडे ती रिक्वायरमेंट येते, तर त्यांनी मला का निवडलंय? हा खरा प्रश्न मला पण असतो. की त्यांनी काय म्हणजे पण बऱ्यापैकी खरं तर इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, हा खूप महत्वाचा अँगल आहे. प्रत्येक सोहळा किंवा कार्यक्रम करताना जो काही त्या कार्यक्रमाला आयोजन करण्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतो तो ब्रेन खूप महत्वाचा आहे. तुम्ही आता स्वतः दिग्दर्शन या क्षेत्रात अनेक दिवस कार्यरत आहात. दिग्दर्शन हे असं डिपार्टमेंट आहे की ते ऍक्टर कास्टिंग बरोबर आहे किंवा म्युझिक डायरेक्टर हा सिंगर जसा चूज करतो, तसा हा इव्हेंट मॅनेजर जो असतो त्या सोहळ्याला अनुरूप, साजेसा, ऑप्ट आणि व्यवस्थित जाऊ शकेल असा निवेदक किंवा निवेदिका आयदर एकटा, एकटी किंवा दोन असं तो निवडतो. त्याच्यामागे त्याचा एकतर अनुभव असतो. त्या कार्यक्रमाची रिक्वायरमेंट असते, गरज असते, की इथे निवेदिका म्हणजे फिमेलच असावी अशी त्या कार्यक्रमाची गरज असते काही वेळेला. आणि ती त्यांच्या डिस्कशन काही वेळेला ती गरज प्रेक्षकांमधून असते. त्याला वाटत नसतं, पण त्यांचा जो ऑडियन्स असतो, खास करून गाण्याचे कार्यक्रम. आता अतिशय उत्कृष्ट निवेदिका आहे स्नेहल दामले आहेत. पुण्यात मंजिरी धमणकर आहेत. वरदा भिडे आहेत. असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे हे त्या डिस्कशनमध्ये जेव्हा आपण इव्हेंट प्लॅन करत असतो, त्यावेळेला हे डिस्कशन मधनं ठरतं. मग 2-3 ऑप्शन शॉर्टलिस्ट होतात, बरोबर. की हे 4 ऑप्शन्स आहेत आणि मग एक कोणाचं तरी निवडून. पण ते चर्चेअंतीच ठरतं मग. मग एकदा का त्या पर्टिक्युलर कार्यक्रमाचा निवेदक ठरतो, तेव्हा एक निवेदक म्हणून कुठले कुठले मुद्दे तुम्ही कन्सिडर केले गेले पाहिजेत? हां, आता ही जे ही कंप्लीट तांत्रिक बाजू आहे निवेदनाची. न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिसेस किंवा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम असा एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे शासनाचा. त्याचा जर तुम्ही सिलेबस बघाल ना, कोइन्सिडेंटली इट मॅचेस विथ व्हॉट द अँकर नीड्स. म्हणजे एका निवेदकानं काय तयारी करायला पाहिजे ते सगळं. त्यामध्ये 2 अतिशय महत्वाचे विषय म्हणजे निवेदकाचा स्वतःच्या भावनांवर म्हणजे इमोशन्स आणि तो देत असलेल्या रिॲक्शन्सवर प्रचंड कंट्रोल असावा लागतो. एकदा मी निगडी प्राधिकरणात एका कार्यक्रमाला मला जायची संधी मिळाली, निवेदक म्हणून नाही, ऑडियन्स म्हणून. तिथे उषा मंगेशकर आले. उषा मंगेशकर ताईंनी अतिशय अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगितलं की निवेदन हे सुलभ, सोपं आणि आटोपशीर असावं. बरोबर. ह्या वाक्यातच पूर्ण निवेदकाची व्याख्या सामावलेली आहे. तर ह्या न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिसेस मध्ये महत्वाचं आहे ते मी सांगितलं तसं भावना म्हणजे इमोशन्स आणि रिॲक्शन्स हे त्यांनी कंट्रोल करायचं. ही स्किल डेव्हलप करायची. नाव आता त्यांनी तयारी करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो विषय आहे किंवा तो जो कार्यक्रम आहे त्याचा उद्देश. बऱ्याचदा मी बघतो की तो उद्देश बऱ्याचदा त्या आयोजकालाही क्लिअर नसतो. पण निवेदकांनी मला असं वाटतं ते 4 प्रश्न विचारून ह्या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? बरोबर आहे. कारण तिथे पैसा, तिथे एफर्ट्स ते टाकणार असतात. म्हणजे काय, जो ऑडियन्स येणार आहे तो तिथून काय घरी घेऊन जाणार आहे? त्याला टेक अवेज इंग्लिशमध्ये आपण टेक अवेज म्हणतो. काय घरी घेऊन जाणार आहे? त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तेच उद्देश आहे कार्यक्रमाचा. तो उद्देश निवेदकांना डोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे. तो जर उद्देश निवेदकाला कळला नाही, तर तो निवेदन करत नाहीये. तो फक्त एक डॉटला दुसरा डॉट जोडतोय.
तो फक्त फिलरचं काम करतोय. मग त्याच्याकडून व्हॅल्यू ॲडिशन त्या कार्यक्रमात होत नाही. मग ते कोणीही निवेदन केलं तरी चालतं. बऱ्याचदा कार्यक्रमात ही चूक होते. की नाही, नाही माईक काय ते कोणीतरी बोलेल आणि ते सत्कार घेईल आणि तो जाईल. तसं जर असेल ना, तर मग कुठेतरी तो तो जे तिथे उद्दिष्ट आहे ना, ते कमी होतं. सो तो ऑब्जेक्टिव्ह करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग कार्यक्रमाची पत्रिका. म्हणजे कार्यक्रम पत्रिका काय आहे? त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण सेलिब्रिटी किंवा कोण गेस्ट किंवा कोण अध्यक्ष आणि येणार कोण आहे आणि त्यांचं त्या कार्यक्रमातलं पद काय? आता मी बऱ्याचदा मी मी विचारतो कार्यक्रमाची पत्रिका आल्यानंतर यातला अध्यक्ष कोण? यातली सन्माननीय उपस्थिती तुम्ही म्हणताय ते आणि प्रमुख पाहुणे या तिघांमध्ये फरक काय? असा मीच प्रश्न विचारतो. पण बऱ्याचदा मला असं कळतं की नाही, नाही ते पत्रिकेचं आमच्याकडे टेम्प्लेट होती. मग कोणाला तरी सन्माननीय उपस्थिती, आम्ही तर यांना सन्माननीय उपस्थिती. काय होतं, निवेदकाला तसा उल्लेख करायचा असतो. बरोबर. निवेदकाला त्या त्या अनुषंगाने बोलायचं असतं. तेच जर क्लिअर नसेल तर काय त्याचा हे आहे. प्लस देर आर सम प्रोटोकॉल्स म्हणजे काही प्रोटोकॉल फॉलो करायला लागतात निवेदकाला. उदाहरणार्थ अध्यक्षीय भाषण. त्या सोहळ्याचं अध्यक्षीय भाषण जनरली शेवटच्या टप्प्यात असावं. त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपावा अशी नीड असते. पण ते जर क्लिअर नसेल, बऱ्याचदा सगळे कार्यक्रम तुम्हाला देणारे निवेदक म्हणून तुम्हाला निवडणारे त्या बाबतीत एक्सपर्ट असतीलच असं नाही, पण ते कर्तव्य निवेदकाचं आहे. मला असं वाटतं. निवेदकांना जायचंय आणि त्यांनाही सांगायचंय, की सर हे 4 मुद्दे क्लिअर होणं गरजेचं आहे. आपण याची क्लॅरिटी घेऊया आणि मग कार्यक्रम पत्रिका तयार करूया. सो तो जो शो फ्लो म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, त्याला मराठीतनं कार्यक्रम पत्रिका ही अतिशय क्लिअर असावी आणि त्यामध्ये वेळ, कोण व्यक्ती असणार आहे, त्याचा प्रोटोकॉल, लेआउट स्टेजचा, कुठे होणार आहे, ऑडियन्स किती आहे, त्या ऑडियन्सचं मी बऱ्याचदा हे मी फॉलो करतो. मी ऑडियन्समध्ये जनरली एक अवघड प्रश्न मी माझ्या आयोजकांना विचारतो. किती महिला आहेत त्या ऑडियन्समध्ये? लहान मुलं किती येणार आहेत? ओके. ओल्ड एज किती असणार आहे? यंगस्टर किती आहेत? आता ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी लोकांकडे नसतं. माहित नसतं. पण आता मी विचारायला लागल्यामुळे जे मला फ्रिक्वेंटली कार्यक्रम देतात, ते आता मला ह्याचे उत्तर देतात. आणि याचा खूप फायदा होतो. जे मोठाले अँकर्स आहेत ना, त्यांच्या कार्यक्रमाचं तुम्ही निवेदन बघा. कार्यक्रमात त्यांनी केलेलं निवेदन बघा. ते बॅलन्स मेंटेन करतात बिकॉज दे नो हू इज सिटिंग इन द ऑडियन्स. तुम्हाला तुमचं ऑडियन्सच माहीत नसेल, तर तुम्ही काय डिलिव्हर करणार? हे म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी अन्न बनवताय तो खाणारा कोण हा माहीत नाही. जनरली असं होतं का? नाही, तसं होत नाही. तुम्हाला माहित असतं हे कोण ग्रहण करणार आहे. तसंच निवेदनाचं पण आहे, तसंच कार्यक्रमाचं पण आहे. किती महिला येणार आहेत? हा, महिला नसणारच आहेत का? मग निवेदनाची शैली बदलेल, पॅटर्न बदलेल, वाक्य बदलतील. मग तो ऑडियन्स कोण आहे तेही गरजेचं आहे. सर्वात यानंतर महत्वाचा तो दिवस कुठला आहे. आता मी मगाशी उल्लेख केला आज 12 जुलै वार शनिवार. त्या दिवसाचं औचित्य काय? बऱ्याचदा असं होतं की आम्हाला तो हॉल किंवा तो व्हेन्यू त्या दिवशी अवेलेबल होता म्हणून निवडला. जरी तसं झालेलं असलं तरी निवेदकांना ते जोडणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ते रॅन्डम वाटतं का? रॅन्डम वाटतं का म्हणजे ती कनेक्टिंग डॉट्स एक्झॅक्टली झाली पाहिजे. एक्झॅक्टली. ते डेफिनेटली बरोबर. प्रेक्षकांना मला एक सांगायची इच्छा आता इथे होती की आता जे काही मिलिंदाने सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला एक खूप प्रकाशाने जाणीव होते आणि ही गोष्ट समजून येते की एक निवेदक म्हणून जेव्हा तुम्ही एखादा कार्यक्रम घेता त्यावेळेस तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, कशा पद्धतीने विचार करायचा आहे आणि का करायचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्याच्यातून माहिती होते. तर मला असं विचारायचं आहे की समजा मला जर उद्या एक निवेदक म्हणून काम करायचंय तर मी करू शकतो का? अगदी. जगातला कुठलाही व्यक्ती त्याला व्हर्बली कम्युनिकेशन करता येत असेल किंवा करता येत नसेल असा कुठलाही व्यक्ती अतिशय उत्तम निवेदक होऊ शकतो. बरोबर. त्यामध्ये कुठली तिळमात्र शंका नाही. एक निवेदक म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करताय तर त्या कार्यक्रमाचं औचित्य किंवा त्या कार्यक्रमाचं रिझन आणि दैनंदिन किंवा जे काही आपल्या आजूबाजूला जीवनात ज्या काही गोष्टी घडतायत तर त्या कनेक्ट करणं किती महत्वाचं आहे? इनफॅक्ट हे खूप महत्वाचं आहे की एक निवेदक करंट अफेअर्स या विषयात किती त्याला स्वतःला रुची आहे आणि त्याच्याकडे किती अपडेट्स आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, कार्यक्रमाचं निवेदन करताना तो फक्त एक कार्यक्रमाचा एक टप्पा आणि त्यानंतरचा दुसरा टप्पा हे जोडण्यासाठीच तिथे नाही, तर त्या विषयासंदर्भात त्यांनी गोळा केलेली माहिती ज्याला आपण रिसर्च म्हणतो, याबद्दल सुद्धा त्यानं थोडंसं बोलणं गरजेचं असतं, इतर काही न बोलता. जेणेकरून त्याच्या बोलण्यातनं सुद्धा थोडंसं का होईना ज्ञानार्जन व्हावं आणि त्याचाही अनुभव हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो एका टीव्ही शोच्या अँकरिंगच्या दरम्यान त्यावेळेला फुटबॉल सॉकर त्याला सॉकर म्हणतात. सॉकर वर्ल्ड कप सुरू होता ब्राझीलमध्ये
आणि ब्राझील मधलं कॉन्टिनेंटल फूड इज ब्राझील इज फेमस. तर तिथल्या फिश डिशेस खूप खूप प्रसिद्ध आहेत. आणि एका कार्यक्रमाच्या क्रीडा संदर्भातल्या एका कार्यक्रमाच्या निवेदनाची मला संधी लाभली. तर त्यावेळेला मी तो सॉकर, तिथला वर्ल्ड कप, तिथला खाद्यपदार्थ, त्यातली फूड डिश, फिश यांची एक सांगड घालून इथे एका पारितोषिकाला त्याची जोड दिली. कारण इथल्या एका विनरला, एका स्पोर्ट्समनला ब्राझीलला जायची खूप इच्छा होती. तर हे 2 डॉट मी कनेक्ट केल्यामुळे ज्याला पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारार्थीनी माझी भेट घेतली कार्यक्रम झाल्यानंतर आणि त्यांनी आवर्जून मला पावती दिली, की ते तुम्ही अतिशय छान बोललात, की मी आता, कारण मला ब्राझीलला जायची इच्छा आहे आणि मी नॉन व्हेजिटेरियन आहे. तर आय कॅन एन्जॉय दॅट डिश इन ब्राझील. तर बऱ्याचदा असं होतं, की निवेदकाला त्या करंट अफेअर्स किंवा सामाजिक परिस्थिती किंवा आजूबाजूला नेमकं काय घडलंय, सुखद किंवा दुःखद, राजकीय किंवा सांस्कृतिक, किंवा भारताला आता कालचीच बातमी आलेली, आपले जवळपास 12 गडकोट किल्ले यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर. हे अपडेट्स निवेदकाकडे माझ्यामध्ये असायलाच हवे. म्हणून त्याच्या तयारीमध्ये त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये करंट अफेअर्स, तुमच्या राज्यासंदर्भात, तुमच्या शहरासंदर्भात, तुमच्या देशासंदर्भात आणि संपूर्ण या जगासंदर्भातले अपडेट, बेसिक अपडेट हे तुमच्याकडे असायला हवेत असं मला आवर्जून वाटतं, ज्याचं निवेदनात उपयोग. कुठल्याही कार्यक्रमाच्या उद्दिष्टासंदर्भात मगाशी आपण बोललो. थोडंसं आता आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक तर कार्यक्रम किंवा सोहळा नेमकं काय आहे? आणि हा प्रश्न निवेदकाला पडला. एक, तुम्ही सूत्रांचं संचालन करताय, तुम्ही निवेदन करताय, तुम्ही एम-सी, जे मास्टर ऑफ सेरेमनीज इंग्रजीत, अ, ते तुम्ही करताय, भाषा कुठली वापरताय, अ, हे हे सर्वप्रथम हे प्रश्न तुम्हाला पडायला लागले आणि याची उत्तर शोधा. तो कार्यक्रम आहे, सोहळा आहे, संमेलन आहे, समालोचन आहे, का एखादा समारंभ आहे, काय आहे नेमकं? आणि याची उत्तरं शोधा. उत्तर मिळत नसतील तर तुमचे जे सीनियर्स आहेत, तुमचे जे शिक्षक आहेत, ज्यांना तुम्ही गुरु मानता, ज्यांच्याकडे तुम्ही शिकलाय, त्यांच्याकडून ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती एक क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही स्वतः निवेदक आणि तुमचं एक विशिष्ट वय आहे, लक्षात घ्या. त्या वयाला अनुसरून तुमची शब्दावली ठरवा, तुमची संहिता लिहिताना. मगाशी आपण कार्यक्रम पत्रिकेबद्दल बोललो, ते आता मी परत रिपीट करणार नाही. त्या कार्यक्रम पत्रिकेला अनुसरून जे काही तुमचं स्क्रिप्ट तुम्ही तयार करत आहात, ते तुमच्या वयाला, म्हणजे वय कमी असेल तर फार पोख्तपणा येत नाहीये ना, तर हे फक्त चेक करा. हे चेक करण्याची साधी पद्धत, बऱ्याचदा आयोजकांकडे ते स्क्रिप्ट घेऊन जाता येईल. तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या मित्रांसमोर आहे, तुमच्या सीनियर्स समोर आहे, ज्यांना 4 गोष्टी कळतात त्यांच्याकडून फक्त चेक करा. इथे ही 2 वाक्य मी अशी वापरणार आहे. छान वाटतात काय ऐकायला कानाला. एक गोष्ट लक्षात घ्या, ते कोणीतरी ग्रहण करणार आहे. ते टेस्ट करा. आपण जसं फूड डिश तयार करताना कोणाला तरी चवीला देतो, तसं फक्त ते चेक करा. हे वाक्य मी इथे टाकणार आहे, योग्य आहे का? बऱ्याचदा तुम्हाला ते तुमचं स्क्रिप्ट सॅनिटाईज करायला किंवा त्याच्यात कॉस्मेटिक बदल करायला मदत होते. तुम्ही जे लिहिलं आहे ते परफेक्ट आहेच, अशा गैरसमजात राहू नका. स्क्रिप्ट संदर्भात आणि हे झालं कार्यक्रमाच्या पत्रिकेत. व्हेन्यू संदर्भात आपण बोललेलो आहे. त्या व्हेन्यूवर स्वतः एकदा जाऊन येण्याचा प्रयत्न करा आणि याची देही याची डोळा ते बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या निवेदनाच्या स्क्रिप्टमध्ये ते जर तुम्ही पाहिलेलं असेल तर तसे बदल होतील. जर तुम्ही बघितलेलं नसेल तो व्हेन्यू, ते स्थळ, तर नंतर तुमच्या लक्षात येईल, की अरे या संदर्भात मी काहीतरी ॲड करू शकलो असतो. कुठलंही स्थळ हे कोणाच्या तरी नावे असतं आणि त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. ती जर तुम्ही बघितली, ती 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 शब्दावली पाहिली, तिथले लेख पाहिले, तर तुम्हाला तसे बदल करता येतात. अदरवाईज तुम्ही त्या कार्यक्रम पत्रिकेवर फक्त स्थळाच्या नावावर जाता आणि फार संदर्भ तुम्ही देत नाही. ते एक तुम्ही डेफिनेटली करा. हे झालं. आता महत्वाचं म्हणजे आता संपूर्ण तयारी तुम्ही केली. कार्यक्रम पत्रिकेनुसार संहिता केली, तुम्ही आयोजकांशी बोलला, स्क्रिप्ट चेक केलं, सगळं झालं. आता स्वतःची तयारी. अतिशय कार्यक्रमाच्या कमीत कमी 2 दिवस आधी व्यवस्थित झोप घ्या. तुमची तब्येत व्यवस्थित राहील याची अतिशय जबाबदारीनं काळजी घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, जसा पाहुणा आयते वेळी नसला तर कार्यक्रम थांबत नाही. दुसरा कोणीतरी पाहुणा येऊन कार्यक्रम पुढे जातो. पण जर ठरलेला निवेदक वेळेवर जर आला नाही, तर आयते वेळी निवेदक अवेलेबल होत नाही.
बरोबर आहे सर तुमचं. असं मला तुमच्या आताच्या बोलण्यातून असं जाणवतंय, की बोलण्याची कला म्हणूयात किंवा आपण संवाद संवाद कौशल्य म्हणूया आणि वाचन याचं किती महत्व आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? खूप महत्व आहे. मी तुम्हाला त्याच्या आधीची एक महत्वाची बाब सांगतो. निवेदन जो करतो ना, त्यांनी शारीरिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या स्वतः सकारात्मक असणं फार गरजेचं आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. ओके. मग त्यामध्ये तुम्ही अध्यात्माची, तुमच्या स्पिरिच्युअलिटीची, तुम्हाला ज्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यांच्या संपर्काची गरज भासत असेल, ते तुम्ही करावं. कारण निवेदकाच्या चेहऱ्यावर सदैव एक स्मित हास्य. ऑफकोर्स ते किती असावं हे त्या प्रसंगावर अवलंबून असतं, पण तरी सुद्धा तो निवेदक अतिशय फ्रेश स्टेजवर दिसावा. त्याचा अटायर, त्याचा पेहराव ह्या कार्यक्रमाला साजेसा असावा, जो त्या आयोजकांशी डिस्कस करून फायनल झालेला आहे. तुम्ही स्वतः ठरवलेला नाही, याची काळजी घेतली जावी. तुमची केशरचना, तुमची हेअरस्टाईल कशी असावी. उगाचच तुम्हाला योग्य वाटतंय म्हणून कुठलाही केशरचना किंवा पेहराव करून मंचावर जाऊ नये, हे मी ठळकपणे नमूद करू इच्छितो. कारण जे आयोजक आहेत, ते जे दिग्दर्शक आहेत त्या सोहळ्याचे, त्यांनी ते ठरवावं, त्यांनी ते अप्रूव्ह करावं, त्यांनी त्याला ओके म्हणावं, मगच ते निवेदकांनी करावं. आणि संवाद कौशल्य निवेदकाची अतिशय, अतिशय प्राईम, अतिशय महत्वाची आणि सर्वप्रथम जबाबदारी आहे. संवाद कौशल्यामध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही. बऱ्याचदा एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. एक तर पहिली गोष्ट करंट अफेअर्स याबद्दल मी बोललो, त्याचं एक वाचन असावं किंवा तुम्ही आताचे डिजिटल माध्यमातून व्हिडिओ फॉर्म मधनं ते अपडेट घेत असाल, हरकत नाही. पण तुमच्याकडे ते अपडेट असाल. दुसरं, निवेदन हा मुळातच विषय हा शब्द आणि त्याची डिलिव्हरी, सेंटेन्स अँड इट हॅज टू बी डिलिव्हर्ड, म्हणजे त्याची फेक या संदर्भात असल्यामुळे अ, ओळण ओळ कुठलीही असू दे, ऐतिहासिक, सामाजिक, क्रीडा, आध्यात्मिक, तुमच्या डोळ्यातून तुमच्या हृदयापर्यंत, तुमच्या मनापर्यंत गेली पाहिजे. त्यातला बराचसा भाग, गाभा शब्द स्वरूपामध्ये, अर्थ स्वरूपामध्ये तुम्ही तो ब्रेनमध्ये सेव्ह केला पाहिजे आणि त्यातले जे ठळक शब्द आहेत ते निवेदन करत असताना तुमच्या तोंडून स्टेजवरून बाहेर आले पाहिजे. ही एक बेसिक तयारी संदर्भातली एक बेसिक नीड आहे. त्याची प्रॅक्टिस करावी. आता यासाठी काही वेगळं फार करावं लागतं का? मी प्रेक्षकांना अतिशय मनापासून सांगू इच्छितो, इतकं अवघड नाही. फक्त तुम्ही तुमची निरीक्षण शैली, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स हे प्रत्येक वेळेला वापरलं पाहिजे. मी बऱ्याचदा कॅबनी ट्रॅव्हल करतो, मी ट्रेननी ट्रॅव्हल करतो, बसनी जातो. मी प्रत्येक जण कसं बोलतोय ना, हे मी बालवयापासूनच ती सवय लावून घेतली. मगाशी सांगितलं. आणि ते शब्द एखादा शब्द आवडला, की माझ्या त्या इन्व्हेंटरीत मी जाऊन सेव्ह करतो. आणि योग्य वेळी तो बाहेर पण आला पाहिजे. बरोबर. याकरता काय करायचं? तुम्ही जी संहिता लिहिता, त्या संहितेमध्ये तो शब्द आठवून लिहून ठेवा. मला तो आठवेल, स्टेजवर मी सहजपणे ते करेल, अशा आविर्भावात न जाता, त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणूया, बरोबर. त्यात न जाता तुम्ही तो शब्द लिहा. एकदा नाही तो 3दा लिहा. आणि 3दा लिहिल्यानंतर मंचावर जायच्या आधी तो एकदा बघा. मग तो तुमच्या तोंडून माईकवरून तो छान असा येईल. मी अध्यात्माचे थोडंफार वाचन करतो. आता मी जसं मागच्या वेळेला म्हणालो तसं, तुकारामांनी अतिशय सुंदररित्या म्हटलंय, की घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. आता हे इतकं साधं सोपं वाक्य मी सहजपणे जेव्हा मंचावरून बोलतो, प्रेक्षकांना हे छान वाटतं. बरोबर. ते म्हणतात, "हो, हे आम्ही कधीतरी कुठेतरी कीर्तनात, भजनात किंवा आमच्या आध्यात्मिक बैठकीत ऐकलंय. पण ते तुमच्या तोंडून ऐकायला छान वाटलं." सांगायचा उद्देश असा, निवेदकांना ते असे निवडून आणावेत शब्दरूपी मोती आणि ते तुमच्या तोंडून ते प्रेक्षकांपर्यंत देण्याचं काम, म्हणजे यू आर लाइक अ डिलिव्हरी बॉय बरोबर. ऑफ दोज वर्ड्स अँड सेंटेन्सेस. एवढी फक्त काळजी घ्यावी. आता आपला वाचनाचा विषय चालू आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये जे काही गोष्टी घडतात, त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तुमचं अवांतर वाचनही असलं पाहिजे. हो. आता तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवतं की तुमचं अवांतर वाचन खूप आहे. तर तुम्ही काही असं आपल्या प्रेक्षकांना काही बुक्स काही सजेस्ट करू शकताल का? की बाबा हे बुक्स वाचा तुम्ही किंवा स्पेशली निवेदनासाठी जे त्यांना काम येतील? मी खरं सांगायचं तर निवेदन शिकण्यासंदर्भातली पुस्तकं रेअरली वाचली असतील. कारण माझ्या डोक्यात असं कधीच नव्हतं, की निवेदक व्हायचंय. ते आलं. हां, पण वाचन थोड्या प्रमाणात, फार वाचन नाही. मला माहीत नाही ते फार थोडं किती. कारण वाचन खूप करायला पाहिजे ही अपेक्षा आहे. मला ते अजूनही करायचंय. खूप सुधारायचंय. थोडंसं मी वाचतो आणि आवर्जून वाचतो आणि ती सवय मी लावून घेतली. अनेक अनेक पुस्तकं, अनेक भाषांमधली पुस्तकं वाचता येतील, वाचली गेली पाहिजेत. ओके.
एक फक्त एक करायचं मात्र, की कुठलंही पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या सकारात्मक विचारसरणीमध्ये कुठेही बदल होणार नाही किंवा त्याला डेंट येणार नाही, एवढी फक्त काळजी घ्यायची की मी घेतो. असं एखादं पुस्तक जे मला कदाचित थोडंसं सॅड करेल, थोडंसं दुःखी करेल, माझं मन खट्टू होईल, असं मला शंका आली, की मी ते तिथे स्टॉप करतो. आता रिसेंटली मी एक पुस्तक वाचलं 5 AM द 5 AM क्लब नावाचं इंग्रजी पुस्तक आहे रॉबिन शर्मा यांचं. ओके. ते भारतीय लेखक आहेत, पण ते पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांचं वाचलं ते अनेक पुस्तक. सुंदर पुस्तक आहे. त्यांनी 5 AM क्लब मध्ये काही नेतृत्व कौशल्य, नेतृत्व गुण, यामध्ये संवाद सगळ्यात महत्वाचा, कम्युनिकेशन स्किल्स, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स अतिशय सुंदररित्या सांगितलं. सकाळी लवकर का उठावं यापासून नेतृत्व गुणाचे 9 ते 10 पैलू त्यांनी अतिशय सुंदररित्या मांडले. त्यानंतर स्टीव्ह कार्वेनचे अनेक ऑडिओ क्लिप्स आहेत किंवा ऑडिओ बुक संदर्भातली बरीचशी त्यांची माहिती आहे. अमेरिकेतले अतिशय फेमस टीव्ही स्टार आहेत. त्यांची पुस्तकं आहेत. तुम्ही साहित्य हे वाचन स्वरूपातलंच घेतलं पाहिजे. तुम्ही दृकश्राव्य किंवा श्राव्य माध्यमातून जरी ग्रहण केलं तरी चालणार आहे. बऱ्याचदा मी आता ऑडिओ बुक्स आता नवीन माध्यम आहे. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला युट्यूबला इतर कुठलेही व्हिडिओज न बघता जनरली एखाद्या चांगल्या लेखकाचं, लेखिकेचं ऑडिओ बुक मी ऐकण्याचा प्रयत्न करतो. अनेक ऍप्स अवेलेबल आहेत. माध्यमं खूप आहेत. त्याचा वापर आपण कसा करतो हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या कारमधनं अर्धा तास, पाऊण तास रोज प्रवास करत असताना सकाळी आणि संध्याकाळी प्रयत्न असा करतो की कुठलं तरी काहीतरी कानातून हृदयापर्यंत, मनापर्यंत जावं. बरोबर. मी मन करारे प्रसन्नचे अनेक कार्यक्रम मी 100 वेळेला ऐकतो, 100 वेळेला बघतो. त्यावेळेला अनेक गोष्टी कळतात, उमजतात आणि सहजपणे प्रेक्षकांशी संवाद साधला जातो. प्रेक्षकांना ते आपलंसं वाटतं. निवेदक हा वेगळा वाटत नाही. मी मगाशी म्हटलं तसं, हा निवेदक म्हणजे मंचावर बसलेला प्रेक्षकच आहे. त्यांनी त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच शैलीत, त्यांच्याकडे जे नाही ते देण्याचा प्रयत्न करायचा. पण शैली, ढंग हा त्यांचा असावा. म्हणून ऑडियन्स कोण आहे ते तुम्हाला माहीत असावं. ग्रामीण भाग असेल, महिला बसलेल्या असतील, शेतकरी बसलेले असतील, तिथे तुम्ही इंग्रजीचा वापर करून चालणार नाही किंवा तुम्ही अतिशय तुमच्या शहरातली मराठी शुद्ध भाषा यूज करून चालणार नाही. तुम्ही प्रयत्न करा त्यांच्यासारखं बोलण्यात, प्रयत्न तरी करा बरोबर. त्यातल्या त्यात, किंवा प्लेन साधी सोपी मराठी वापरा. त्यांना ते आपलंसं वाटेल. ग्रहण करण्यासाठी देणारा कोण आहे ते घेताना सुद्धा ते फार चुजी असतात. प्रत्येक घेणारा माणूस हा फार चिकित्सक असतो. त्याला माहितीये कोणाकडून घ्यायचं, कोणाकडून नाही. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जे देताय ते सहजपणे घेतलं जाईल. बरोबर आहे. खूप छान वाटतंय. मी थोडंसं विषयांतर करतोय असं वाटेल तुम्हाला. पण मग थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोलताना असं बोललात, की जेव्हा एखादा कार्यक्रम ठरतो, तुम्ही त्याचे निवेदक ठरता आणि तुम्ही निवेदनाला जाण्यासाठी तुम्ही तिथल्या प्रोग्रामच्या अनुसरून तुम्ही तुमचा गेटअप असला पाहिजे. Obviously. पण तुम्ही बोलत असताना मला असं जाणवत होतं, की असं काहीतरी घडलंय तुमच्या आयुष्यामध्ये. तर असं काही घडलंय का? की एखादा कार्यक्रम होता किंवा चुकीचा गेटअप करून गेल्याबद्दल काही झालंय असं काही, म्हणजे असं मला जाणवत होतं तुमच्या हो. डोळ्यातून बघताना. आणि आपणही चुकात नशीब. अगदी बऱ्याचदा तसं घडलं. एकदा असं घडलं की कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये मी ब्लेझरमध्ये जाणं अपेक्षित होतं. ओके. पण त्या बाबीचा साधारण 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. पण त्या बाबीचा फार विचार न केल्यामुळे मी तिथे ट्रॅडिशनल अटायरमध्ये गेलो. म्हणजे आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की सगळे आयोजक, मंचावरील सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, पाहुणे आणि ऑडियन्स सगळे 3 पीस फॉर्मल ब्लेझर्समध्ये होते आणि मी एकटा मात्र ट्रॅडिशनल्समध्ये होतो. ओके. याला कारण म्हणजे मी आयोजकांशी त्या विषयावर चर्चा नाही केली. ही जबाबदारी माझी होती. आता हे फक्त तुमच्या पेहरावा संदर्भातच आहे का? तर तसं नाही. बऱ्याचदा वेळेसंदर्भात पण आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला दिलेली वेळ कार्यक्रमाची आणि तुम्ही त्याचा लावलेला अर्थ यामध्ये जर गॅप असेल, म्हणजे कार्यक्रम संध्याकाळी 6ला सुरू व्हायचा आहे. तुम्हाला जर उगाचच असं वाटलं की नाही 6:30 पर्यंत कार्यक्रम सुरू होईल, मी 6ला पोहोचलो तरी चालेल, हा गैरसमज आहे. मला असं वाटतं तुमची जबाबदारी आहे 6 म्हणजे तुमच्या डोक्यात 6च असलं पाहिजे. इनफॅक्ट तुम्ही असं धरून चाललं पाहिजे की 5:45ला हा कार्यक्रम सुरू होणार आहे. मला प्रवासाची वेळ, मला तिथे गाडी पार्क करण्याची किंवा जिथून मी ऑफबोर्ड होणार आहे कॅबमधनं, रिक्षामधनं, तिथून त्या व्हेन्यूपर्यंत जाण्याची, तिथे मला थोडंसं फ्रेशअप होण्याची माझी वेळ आणि नंतर मला थोडंसं रिव्हिजन करण्याची वेळ, ही गृहीत धरूनच तुम्ही बॅक कॅल्क्युलेट करून स्टार्टिंग पॉईंटला तुमची वेळ ठरवली पाहिजे. हे झालं निघण्यासंदर्भात. बऱ्याचदा विषय किंवा कार्यक्रमाचा आशय हाच जर क्लिअर नसेल
तर तुम्ही जे बोलत असता आणि जे ज्यासाठी कार्यक्रम केलेला असतो यामध्ये जर तफावत असेल तर निवेदक हा चुकीचा निवडला गेला असं प्रेक्षकांना वाटतं आणि ही सुद्धा जबाबदारी निवेदकाचीच आहे. म्हणून तयारीसाठी तुम्ही 3 ते 4 वेळा, कमीत कमी 3 ते 4 वेळा त्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी कमीत कमी 3 ते 4 वेळा फोनवर, व्हर्च्युअली, मी तर म्हणेन तुम्ही फिजिकली सुद्धा 1 ते 2 वेळा केलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यक्रम जिथे होणार आहे ती जागा, तो व्हेन्यू, शक्य झाल्यास तिथली साऊंड अरेंजमेंट, स्टेजचा लेआउट, बॅकड्रॉप, तिथले लाईट्स, कॅमेरा असणार आहे की नसणार आहे, बरोबर. वॉशरूम कुठल्या बाजूला आहे, चेअर कुठल्या लावणार आहेत, कुठली थिएटर सिटिंग आहे, क्लस्टर सिटिंग आहे का अजून कुठली राऊंड टेबल सिटिंग आहे, हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण त्यानुसार तुमचे शब्द आणि तुमचा थ्रो ठरणार आहे. बरोबर आहे. ऍक्च्युली मला आता पुढचा मुद्दा माझा तोच होता, की एक निवेदक म्हणून आवाज असेल किंवा तिथली जी माईक सिस्टीम असेल किंवा जे साऊंड वापरणार आहोत किंवा ज्या साऊंडच्या लेवल्स असतात, हे सगळ्यांबद्दल एक निवेदक म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. 100%. आणि आतापर्यंत जे आपलं डिस्कशन चालू आहे त्याच्यामधून मला ज्या गोष्टी समजल्या त्या असं होत्या, की एक निवेदक म्हणून तुम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल, तुम्ही ज्या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहात त्या कार्यक्रमाबद्दल इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत असणं आणि जर माहिती नसेल तर ती तुम्ही त्या कार्यक्रमाच्या आयोजकाकडून माहिती करून घेणं. कोणते गेस्ट आहेत, Yes. चीफ गेस्ट असतील, हे सगळ्यांबद्दल छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही प्रिपरेशन म्हणा किंवा Yes. संहिता लिहिते वेळेस Yes. सगळ्या गोष्टींचा विचार करून एक ना एक गोष्ट तुम्ही लिखित स्वरूपात तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्याचं रिव्हिजन केल्यानंतर जेव्हा ते फायनल होईल तेव्हा तुम्हाला त्याची एकदा हो प्रॅक्टिस पण केली गेली पाहिजे. केली गेली. मी इथे एक ऍड करू इच्छितो. हा तुम्ही फार महत्वाचा मुद्दा आणला आणि ही सर्वस्वी निवेदकाची जबाबदारी आहे. एकदा असं झालं की एका कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री येणार होत्या. मी ओके. आता त्यांचं नाव घेत आहे, कार्यक्रमाचा संदर्भ नाही देत. त्या येणार होत्या. आता त्यावेळेला फार मोबाईल माध्यम हा प्रचलित नव्हता. म्हणजे स्मार्टफोन प्रचलित नव्हते. मोबाईल फोन होते पण स्मार्टफोन नव्हते. आता त्या बाई कशा दिसतात हे मला ठाऊक नव्हतं. झालं असं की आणि त्या अध्यक्षा होत्या. त्या निवेदक म्हणून मी वेळेत पोहोचलो होतो. मी पोडियमवर होतो आणि त्या अचानक आल्या. मी आजूबाजूला 2-3 माणसं होती आणि त्यांनी मला विचारलं कार्यक्रमाची वेळ काय, मग काय करायचंय, बाजूला बसायचंय का, समोर बसायचंय का. मीच त्यांना म्हणालो की अध्यक्ष पाहुण्या राज्यमंत्री आहेत, त्या आले की आपण कार्यक्रम सुरू करू. त्या म्हणाल्या ती मीच आहे. तर बऱ्याचदा असं, आणि ही सर्वस्वी चूक निवेदकाचीच आहे. तुम्हाला माहित नसेल, आता तर तुमच्याकडे स्मार्टफोन आहेत, आता तर डिजिटल माध्यम आहे, कुठला व्यक्ती आता कसा दिसतो ही सगळी माहिती उपलब्ध आहे. बरोबर. आता बऱ्याचदा त्या अध्यक्षाची ओळख, त्या कार्यक्रमाच्या संदर्भात त्या सगळ्या पाहुण्यांची ओळख बायोडाटा संदर्भात तुम्ही आयोजकांकडून घेण्याची गरज नाही. मी जनरली ते टाळतो. ओके. आता सगळी माहिती बऱ्यापैकी ऑनलाईन. कारण ही सगळी सन्माननीय पाहुणी मंडळी ही पब्लिक लाईफ मध्ये, पब्लिक डोमेन मध्ये प्रसिद्ध असते, बऱ्यापैकी प्रसिद्ध असते. बरोबर. त्यांची माहिती बऱ्यापैकी उपलब्ध असते. त्याचं तुम्ही आयदर रेडीमेड फॉर्म मधला बायोडाटा घ्या, त्यांची ओळख घ्या, किंवा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्याची समरी फॉर्म मध्ये इन्क्लुडिंग फोटो तुम्ही तो टाका आणि त्याची एक प्रिंट किंवा ती एक फाईल तुम्ही आयोजकांना पाठवा की हे मला वाटतंय, हेच ते पाहुणे आहेत, बरोबर आहे का, तुम्ही मला करेक्ट करा. बरोबर. एकदा ते सर्टिफाय झालं, प्रत्येक गोष्ट सर्टिफाय करून घ्या आणि ते झाल्यानंतरच शेवटी, अगदी शेवटी तुम्ही माईक हातात घ्या. माईक हातात घेण्याची घाई करू नका. कारण जर तुमचा कॉन्फिडन्स लो असेल आणि कुठल्या तरी तुमच्या डोक्यात असेल की ह्या गोष्टीची मला फार जाण नाहीये ह्या कार्यक्रमासंदर्भातली, तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावरून अतिशय वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत जातो आणि कार्यक्रमाची मजा होते. बरोबर आहे. या संदर्भात असं विचारायचं होतं मला, की एखादा निवेदक जो असतो त्याचं राहणीमान आणि त्याची बोलण्याची पद्धत हे कार्यक्रमावर किती इम्पॅक्ट करते? खूप इम्पॅक्ट करते. आता माझ्या बाबतीत झालंय उलट. आता निवेदन खूप करून मी बऱ्याचदा, म्हणजे आता सुद्धा माझं जसं पेहराव आहे, बऱ्याचदा मी असं जनरल, म्हणजे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा ती सवय असल्यामुळे पेहराव कसा करण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याचदा माझी मित्रमंडळी, कुटुंबीय, अहो तुम्ही आता घरात आहात, साधे कपडे चालतील, असं बऱ्याचदा होतं. पण हे खूप महत्वाचं आहे, ती सवय तुम्ही लावून घ्या. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या पेहराव्याच्या, तुमची कलर चॉईसेस ऑफ कलर्स याच्याबद्दलची, किंवा तुम्हाला जर स्पेक्स असतील, चष्मा असेल,
त्या चष्म्याची फ्रेम कशी असावी, 3-4 ऑप्शन्स असावेत का, पेन जर असेल तर 3 ते 4 प्रकारचे पेन असावेत का, मग मी जर बेल्ट वापरत असेल, डिपेंड्स ऑन व्हॉट अटायर आय एम युझिंग, पण जर बेल्ट वापरत असेल त्याचे 3-4 प्रकार, तो योग्य आहे का, तो त्या कार्यक्रमाला चालेल का, हे जर तुम्ही दैनंदिन जीवनात करत राहिलात ना, प्रत्येक वेळेला जर हा प्रश्न तुम्ही विचारला, मला तर ऑफिसला जायचंय, मी तो बेल्ट चालेल का मला, हा जर प्रश्न विचारला ना, तर कार्यक्रमासंदर्भातली तयारी अतिशय साधी सोपी होते. मग त्यावेळेला फार अडचण येत नाही. कारण तुम्ही तशी इन्व्हेंटरी तुमच्या वॉर्डरोबमध्ये मेंटेन करता आणि ती मेंटेन करावी लागते. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि एखाद्या डॉक्टरला एखादी चिकित्सा, एखादी शल्यचिकित्सा करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल, तो ऑपरेशन करण्याच्या आधी पूर्ण तयारी टेबलवर करतो. सगळे टूल्स, ट्रॅकर्स, ऑल द नेसेसरी आयटम्स ही केप्ट ऑन द टेबल युअर शीट. तसंच तुम्ही करायचं. निवेदनाच्या आधी सगळ्या गोष्टी अगदी रेडी करायच्या. दृश्य स्वरूपातल्या, अदृश्य स्वरूपातल्या, बरोबर. टँजिबल, इनटँजिबल, व्हॉटेव्हर. ते झाल्यानंतरच शेवटच्या दिवशी, कार्यक्रमाचा दिवस मी तुम्हाला सांगतो, कार्यक्रमाची तयारी आणि कार्यक्रमाचा दिवस यामध्ये सगळ्यात जास्त कष्ट, सगळ्यात जास्त एफर्ट्स हे कार्यक्रमाच्या आधी, म्हणजे 90% कष्ट तिथे घ्यायचे. शेवटचे फक्त 10% कार्यक्रमामध्ये फक्त ते डिलिव्हर करायचे आणि ते सहज डिलिव्हर होतं आणि अतिशय सुंदर होतं. तुम्हाला समाधान मिळतं. तुम्ही जर स्वतः सॅटिस्फाईड असाल तरच प्रेक्षक वर्ग सॅटिस्फाईड असतो, अदरवाईज ते होत नाही. तुम्हाला जर त्यातनं समाधान मिळालं नाही तर हे तुम्ही गृहीत धरू शकता की प्रेक्षकांचंही समाधान झालेलं नाही निवेदनासंदर्भात. बरोबर. आणि त्यासाठी जसं आपण मगाशी बोलणं चालू होतं, की छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे. ती तुमची ऑन पेपर नोट असणे गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही म्हणजे प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ते प्रिपरेशन तुमचं क्षणोक्षणी चालू असतं. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत Yes. ते तुमचं चालू असलं पाहिजे. म्हणजे ऑब्झर्व्ह करणे आणि शिकणे त्या Correct. गोष्टीतून. तर आणि मगाशी तुम्ही एक किस्सा सांगितला, की एक्स-वाय-झेड होत्या. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्यांनाच विचारलं. हम्म. तर आणि जवळपास तुम्ही आता 25 वर्ष झालं या क्षेत्रात काम कार्यरत आहात. तर 25 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आला होता आणि आत्ताचा काळ, त्याच्यामध्ये काही तुम्हाला तफावत जाणवते किंवा काही सुधारणा, काय फरक पडला? हा, पण म्हणजे हा प्रश्न निवेदकासंदर्भातला आहे का बाह्य जगाच्या संदर्भातला आहे? निवेदनाच्या requirement. निवेदनाच्या संदर्भात. नाही, खूप फरक पडलाय आणि ते काळानुसार तो फरक पडावा सुद्धा. आताच्या नीड्स बदलल्या आहेत. आताची रिक्वायरमेंट बदलली आहे. आताची अँकरिंगची शैली बदलली आहे, कारण ऑडियन्सची चव बदलली आहे. एक गोष्ट खाद्यपदार्थांच्या बाबतीत जसं आहे ना, हे तसंच आहे. प्रत्येकाची टेस्ट बदलल्यामुळे, चव बदलल्यामुळे, ग्रहण करणाऱ्याला जे हवं आहे आणि ज्या फॉर्ममध्ये आहे तेवढंच द्या आणि त्या प्रकारेच द्या. तुम्ही 25 वर्षापूर्वी जसं जी शैली, जी शब्दावली, जी वाक्यरचना, जो थ्रो यूज करत होता, तो कदाचित आता ऑफ नाही. आताची गरज काय आहे ते ओळखा. मी तुम्हाला एक संदर्भ मगाशी दिला. लोकांना आताचे करंट अफेअर्सचे संदर्भ आवडतात. तुम्ही आता करंट अफेअर्सचे संदर्भ द्या. 25-30 वर्षापूर्वी एखाद वेळेला ऐतिहासिक संदर्भ प्रत्येक वेळेला देऊन छान मजा येत होती. पण आताच्या बऱ्यापैकी पिढीला प्रत्येक वेळेला इतिहासाशी जोडण्याची गरज नाही. कधीतरी जोडलं एखाद्या वाक्यात ठीक आहे. आता त्यांना या जगताशी जोडा, आताच्या माध्यमाशी जोडा, आताच्या करंट अफेअर्सशी जोडा. दुसरं, आताची तांत्रिक बाजू पण खूप बदलली. स्टेजचा लेवल बदललाय. आता स्टेजवर भल्या मोठ्या त्या एलईडीच्या भिंती असतात. एक मोठा प्रोग्राम मी गृहमंत्रालय, केंद्रीय म्हणजे केंद्राचं सरकार, त्यांच्या गृहमंत्र्यांचा मी एक भला मोठा प्रोग्राम केला. महाराष्ट्रातच केला. 5 लाख एवढी प्रेक्षक संख्या होती. 5 लाख. आणि माझ्यासाठी तो अनुभव पहिल्यांदा होता. 10,000, 15,000 किंवा फार तर 50,000 पर्यंतची प्रेक्षक संख्या असलेले कार्यक्रम मी केले होते. 5 लाख म्हणजे मला ही शंका होती आणि त्या पद्धतीने मी गैरसमजात होतो की कदाचित शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाला मी दिसणार नाही. हे कार्यक्रमाच्या आधी मला आलेली शंका. पण तुम्हाला सांगतो, तिथे भली मोठी एलईडी वॉल आणि त्या एलईडी वॉल मंचावर तर होतीच, पण टप्प्याटप्प्यावर प्रेक्षकांसाठी सुद्धा होती. बरोबर. तर जेवढा मी ज्या स्केलवर मी पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकाला दिसत होतो, तेवढ्याच स्केलवर, तेवढ्याच साऊंड इंटेन्सिटीने मी शेवटच्या प्रेक्षकालाही दिसत होतो. ओके. ही हा मुख्य बदल आहे. हा निवेदकाला माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणून आता मगाशी आपण म्हणलो तसं, त्यांनी तयारी जी करायची आहे, त्यामध्ये हा पण मुद्दा फार महत्वाचा आहे की नेमकी अरेंजमेंट्स क्लिअर नाही. बरोबर. काय होतं, गैरसमजात तुम्ही तुमची तयारी बदलता आणि तिथे सगळंच मग गोंधळ होतो, तुमचाही गोंधळ होतो आणि मग तिथे सरप्राईजेस. मग तिथे एक कला मात्र निवेदकाची आहे. तिथे तुम्हाला थोडं समय सुचकता, थोडंसं एक्सटेम्पो इंग्लिशमध्ये,
तुम्हाला थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्या असं लक्षात आलं की अरे इथं आता माझा पल्ल्या झालाय तर तिथे तुम्हाला लगेच सो फास्ट थिंकिंग ॲबिलिटी अतिशय जलद गत्या विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा निवेदकानं वाढवायची असते. ती सुद्धा निवेदकाची एक महत्वाची. बऱ्याचदा तुमचा जो ठरलेला पाहुणा आहे तो तिथे नाही येत. वेळेला वेगळा कोणीतरी येतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळे अपडेट मिळतीलच असं नाही. पण तुम्ही तुमचे स्किल्स वापरा, तुमचं कौशल्य वापरा, की आता पाहुणा बदललाय. त्याच्याबद्दल 2च ओळी आल्यात तुमच्याकडे. मग त्यावेळेला तुम्ही बऱ्याचदा म्हणा, की माझी आत्ताच त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांना कदाचित ओळखीची गरज नाही. असं म्हणून वेळ मारून द्या. बरोबर आहे. संपूर्ण राज्य, संपूर्ण देश त्यांना ओळखतो. त्यांच्या कर्तृत्वानं ते सुप्रसिद्ध आहेत. अशा अशा अशी अशी तुम्ही सुरुवात करा. तेवढी वेळ मारून द्या. त्याकरता ती समय सूचकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याकरता तुमची फास्ट थिंकिंग ॲबिलिटी आणि डिसिजन मेकिंग पॉवर थोडीशी डेव्हलप करा. त्यावर अनेक पुस्तकं आहेत. अं, अं, वाड नावाच्या अतिशय एक सुंदर लेखिका आहेत महाराष्ट्रामध्ये, विजया वाड, डॉक्टर विजया वाड, आदरणीय विजया वाड. त्यांच्याशी माझा स्नेह झाला. त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर एका कार्यक्रमासंदर्भात. अतिशय सुंदर लिहितात, सकारात्मक लिहितात. मुलांच्या जडणघडणी संदर्भात लिहितात, संवादाबद्दल लिहितात. त्यांची पुस्तकं वाचा. छोटी-छोटी पुस्तकं वाचा. मित्रांनो, फार काही निवेदन करण्यासाठी ढिगभर 100 पुस्तकं दर महिन्याला वाचली पाहिजेत आणि वर्षात 1000 पुस्तकं वाचली पाहिजेत, अशी गरज नाही. एक पुस्तक निवडा, पण मनापासून वाचा आणि त्या पुस्तकाची निवड करताना थोडीशी काळजी घ्या. कुठलं पुस्तक तुम्ही निवडलंय. तर तसं एखादं उदाहरण देऊ शकाल का, की ठरलेले गेस्ट वेगळेच होते आणि ऐन टायमाला गेस्ट बदलले असं काही? होतं, बऱ्याचदा होतं आणि कारणं अनेक असू शकतात. तब्येत हे एक मुख्य कारण असतं. एखाद वेळेला ठरलेला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे, एक सन्माननीय व्यक्ती त्या मंचावरची काही कारणास्तव येऊ शकली नाही. ट्रॅफिक असू शकतं, काही कौटुंबिक समस्या असू शकते, कामाचा व्याप असू शकतो, प्रवास. तर निवेदकानं असं कधी गृहीत धरू नये, की ठरलेली सगळी माणसं त्यावेळेला असतीलच. एक साधारण 25% ते 30% त्या दिलेल्या यादीतली ती सन्माननीय उपस्थिती बदलणार आहे, असं गृहीत धरूनच तुम्ही स्वतः रेडी असावं. हां, एक करता येऊ शकतं निवेदकानं, की हे जर आले नाहीत, तर मग कोण? कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण असतील? अशी स्टँड बाय अरेंजमेंट मला वाटतं आयोजकांना विचारून तुमची मनाची तयारी आणि तुमची स्वतःची निवेदनाची तयारी करून ठेवावी. उपमुख्यमंत्री येणार होते. पुण्यातच भला मोठा सोहळा होता. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15 होती. अ, त्या कार्यक्रमाला थोडासा आयोजकांना उशीर झाला. कार्यक्रम साधारण 8ला सुरू झाला. आता उपमुख्यमंत्री जे येणार होते ते वेळेच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर आहेत. त्यावेळेचे उपमुख्यमंत्री त्याबद्दल मी बोलतोय ते होते. हां. त्यांना जेव्हा लक्षात आलं की कार्यक्रम सुरू व्हायला उशीर होतोय, 8:15 झाले आणि त्यांचे परत पुढले जे लाईन अप कार्यक्रम होते, तिथे थोडीशी अडचण होऊ शकेल म्हणून त्यांनी नकार कळवला. आता हे अगदी ऐत्या वेळी घडलं. तोपर्यंत मी निवेदक म्हणून कार्यक्रमावेळेला कमीत कमी 20 वेळेला हे सांगून झालं होतं, की अगदी काही वेळात, अत्यल्प वेळात उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित झाले, या सोहळ्याची आपण सुरुवात करूया, असं सांगून झालं होतं. आता वेळ आली, की आता ते तर यावेळेला तुम्ही नेमकं काय सांगता? तुम्ही प्रेक्षकांना तेवढंच एंगेज करून ठेवता का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, उपमुख्यमंत्री येणार म्हणून कदाचित ऑडियन्समधले 40% लोकं ते उपमुख्यमंत्री येणार आहेत म्हणून तिथे बसलेले आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे? आता तुम्ही जर ते 40% प्रेक्षक उठून न जाण्यासंदर्भात जर काही केलं नाही, तर मग ते निघून जातील. म्हणून मग तुम्ही नेमकं काय करता? तर ते कसं त्यांना एंगेज आणि खेळवून ठेवता? तुम्ही काय कारण देता? त्यावर बरचसं ठरतं. आता हे तुम्ही स्वतः नाही ठरवत. हे तुम्ही आणि उपमुख्यमंत्री हे खूप मोठं पद आहे. तुम्ही आयोजकांशी बोलून की नेमकं काय कारण सांगायचंय आणि नेमकं तुम्ही भाषाशैली काय वापरताय? ते येऊ शकणार होते. अ, आधीच्या कार्यक्रमात थोडासा उशीर झाल्यामुळे आणि आता तुम्हाला ठाऊकच आहे या भागात खूप ट्रॅफिक असल्यामुळे, पण त्यांनी शब्द दिलाय. पुढल्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होणार आहे किंवा आताच्या सुद्धा या कार्यक्रमात कदाचित दृकश्राव्य माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधू शकतील. आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात आहोत. आपण कार्यक्रम पुढे नेतोय. वाह! बऱ्याचदा अशी समयसूचकता तुम्हाला दाखवावी लागते आणि ती जर असली तर प्रेक्षक खेळून ठेवता येईल. म्हणजे तर ही निवेदकाची जबाबदारी आहे. एक आशेचा किरण द्यायचा ऑडियन्सला. द्यायचं. आता हे फक्त तुमच्या पाहुण्यासंदर्भातच आहे का? तर असं नाही. कदाचित हवा असलेला प्रेक्षकच नाही आला आणि तो आदरसा येईल. आता बऱ्याचदा असं होतं, हां. चेअर्स आहेत. आत्ताच एका भल्या मोठ्या कार्यक्रमात गाण्यांच्या कार्यक्रमात अपेक्षित संख्या होती 400 ते 500 पण तिथे 200च लोकं आली.
आणि सगळे सिंगर्स जे विंगेत होते ते डिमोटिवेट झाले. असं म्हटलं प्रेक्षक संख्या अतिशय कमी आहे. आता हे गरजेचं नाहीये की प्रेक्षक संख्या असेल तरच मी गाईन किंवा त्या त्या क्वालिटीचं मी गाऊ शकेन असं म्हणणं चुकीचं आहे. आपली जबाबदारी आहे. अगदी 10 प्रेक्षक आले तरी सुद्धा तेवढ्याच क्वालिटीचं, उच्च क्वालिटीचं आपल्याला त्याच दर्जाचं गाणं द्यायचंय. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निवेदक म्हणून माझी जबाबदारी आहे. हां, आता त्या 200 प्रेक्षकांकडून 400 प्रेक्षकांचा रिस्पॉन्स काढून घेण्याची जबाबदारी निवेदकाची. निवेदकाची. तर या संदर्भात तुम्ही काय शब्द वापरता? तर ते ते तुमच्या वाचनाचं आणि तुमच्या प्रिपरेशन मधनं बाहेर आलं ते पाहिजे. तुमचं कौशल्य. थोडंसं हां. तर याची सुद्धा तयारी तुम्ही केली पाहिजे, की प्रेक्षकच नाही आले तर, ठरलेला पाहुणा नाही आला तर किंवा आयोजकांपैकी महत्त्वाचा व्यक्तीच नसला तर. तर ह्या सगळ्या नसला तर काय? याची स्टँड बायची एक अरेंजमेंट असावी. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कुठलीही मदत कोणीही करणार नाहीये. जे काही करायचं आहे ते फक्त तुम्हालाच करायचं आहे. ही मनाशी खोंगाड बांधायची, बरोबर आहे. माईक हातात घ्यायच्या आणि अतिशय कॉन्फिडेंटली त्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं. आता बऱ्याच वेळेला आपलं फक्त निवेदन असं सगळं चालू होतं आणि आता जस्ट रेफरन्स आला पॉलिटिक्स. हो. राजकीय. तर राजकीय प्रोग्राम म्हणजे राजकीय कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम याची कसं काही म्हणजे जोड. अगदी मनापासून उत्तर देऊ का मी हे? राजकीय कार्यक्रम करणं खूप कस लागतो. खूप कस लागतो. मी करतो राजकीय कार्यक्रम करतो. मी गृहमंत्र्यांचा कार्यक्रम केला, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचाही कार्यक्रमाचं निवेदनाची संधी मला लाभली. त्यांच्याही कार्यक्रमाचं निवेदन केलं. मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिस तो राजकीय नव्हता, तो शासकीय होता. पण थोडीशी राजकीय झालर होती त्याला. कारण शासकीय कार्यक्रमात बऱ्याचदा राजकारण राजकारणीतच. येतं आणि ते गो हँड इन हँड. तर तोही कार्यक्रम केला. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. पण मला विचाराल तर मी सांस्कृतिक कार्यक्रमात, गाण्यांच्या कार्यक्रमात, नृत्य, गीत, संगीत, साहित्य, पारितोषिक वितरण अशा कार्यक्रमात थोडासा जास्त रमतो. राजकीय म्हटलं की थोडासा घाम फुटतो अजूनही. काय तयारी करावी, केलेली तयारी योग्य आहे की नाही आणि भीती खूप असते मनात. म्हणून थोडंसं राजकीय कार्यक्रम करताना थोडासा अजूनही मला काही घडलं होतं तुमच्यासोबत असं काही म्हणजे अनेक किस्से. हो. एका भल्या मोठ्या राजकीय नेत्याची मला माहिती उपलब्ध न झाल्यामुळे मी विसंबून होतो आयोजकांमध्ये. आयोजकांनी त्यांचा मला छोटासा बायोडाटा दिलेला होता. आता सोशल मीडियावर म्हणजे सामाजिक माध्यमांमध्ये ती माहिती उपलब्ध नसल्यामुळे मी दिलेली माहिती जी आयोजकांकडूनच आलेली आणि तिथे कार्यक्रमाचे अध्यक्षच नाही म्हणून बरोबर. भल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ती दिलेली माहिती मी माईकवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आता त्या राजकीय नेत्याचे सगळे कार्यकर्ते, त्याचे अनुयायी, त्यांचे शुभचिंतक, त्यांचे पाठीराखे अशा जवळपास 50 लोकांनी कार्यक्रम सुरू असताना मी जेव्हा बोलून विंगेत आलो त्यावेळेला मला गाठलं आणि ते मला म्हणाले, "तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही आमच्या नेत्याबद्दल ही एवढं फक्त 4च वाक्य बोललात. त्याची ओळख किती उंच आहे तुम्हाला ठाऊक नाही. निवेदक म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय तयारी करता? अतिशय चुकीचं केलंय तुम्ही. जाहीर माफी मागा." बापरे. इतकं हां आणि तो प्रसंग अतिशय स्ट्रेसफुल होता. कारण ते सगळे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे अतिशय नाराज होते. ते म्हणले, "नाही तर आम्ही प्रेक्षकांमधनं आवाज देऊ आणि हा कार्यक्रम बंद पाडू." त्यावेळेला बऱ्याचदा तुम्ही दिलगिरी व्यक्त करा किंवा माझं त्या किंवा तुम्ही बऱ्याचदा दिलगिरी व्यक्त करा, अतिशय सोपं. किंवा तुम्ही बऱ्याचदा त्या व्यक्तीसंदर्भात माझं थोडंसं सांगायचं राहून गेलं, तेही मी सांगतो. असं पुढल्या वेळेला माईकवर गेल्यावरून ती भर काढा. कारण निवेदकानं दिलगिरी जरी व्यक्त केली, आपण निवेदक म्हणून बऱ्याचदा दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम संपायला उशीर झाला, सुरुवात करायला उशीर झाला, पाहुण्यांना यायला उशीर झाला किंवा ओव्हरऑल कार्यक्रम लांबला. दिलगिरी व्यक्त करणं आयोजकांमार्फत तुमचं काम आहे. त्यावेळेला ती दिलगिरी तुम्ही व्यक्त करा. कारण प्रेक्षकाला आपण मायबाप उगाचच नाही म्हणत. कुठलाही कार्यक्रम यशस्वी फक्त प्रेक्षकांमुळे होतो. त्यांची माफी मागण्यामध्ये गैर काही नाही. त्यावेळेला असं जर झालं असेल तर ते माफ करा. मी आपले प्रमुख पाहुणे त्यांची ओळख अर्धवटच करून दिली. मी आता ती पूर्ण करतो. असं म्हणून उरलेला पोर्शन करा आणि ती वेळ मारून या आणि कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या अनुयायांना शांत करा. तेच मी केलं. सामाजिक माध्यमाचा आता तुम्ही उल्लेख केला तर सोशल मीडियाचा काळ आहे असं आपण म्हणतो. हो. तर सोशल मीडियामध्ये निवेदनाची व्याख्या बदलते का? सोशल मीडियावरच्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे आता 2 गोष्टी आहेत. आता मी जो प्रश्नाचा अर्थ लावलाय.
सोशल मीडियावर ब्रॉडकास्ट होणाऱ्या कार्यक्रमाची निवेदनाची रिक्वायरमेंट ही कम्प्लिटली वेगळी आहे. आणि कुठलाही कार्यक्रम जो मंचावर होतो, मग तो व्यासपीठ असो किंवा रंगमंच असो किंवा कुठलाही मंच असो, सामाजिक शासकीय मंच असो, त्या मंचावरून केलेला कार्यक्रम सोशल मीडियावर जाणार असेल. हे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. सोशल मीडियावर जाणाऱ्या फक्त कार्यक्रमाची नीड वेगळी आहे. पण जो मंचावरचा कार्यक्रम आहे, मला असं वाटतं निवेदकानं तो मंच आणि समोर बसलेला प्रेक्षक याच्यानुसार कार्यक्रम करावा. तो सोशल मीडियावर कसा जाणार आहे, याची फार निवेदकानं काळजी करण्याची गरज नाही. नाहीतर मग खूप गल्लत होण्याची किंवा चुका होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर सारखं हेच डोक्यात ठेवलं, की यातलं बरचसं सोशल मीडियावर जाणार आहे, यातलं बरचसं सोशल मीडियावर जाणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही शैली बदलाल आणि समोरच्या प्रेक्षकाचा कदाचित अनावधानाने तुमच्याकडून अपमान होऊ शकेल. तर तो समोर जो लाईव्ह प्रेक्षक बसलाय, त्याला फक्त डोळ्यात ठेवून तुमची शैली, तुमची शब्द आणि तुमचा पिच, तुमचा व्हॉल्यूम तो ठरवा आणि डिलिव्हर करा. तुम्ही जेव्हा निवेदन सुरू झालं, तर असं काही तुमच्यासोबत घडलं का, की तुम्हाला ते खूप मनाला लागल्या गोष्टी त्या, की आयुष्यात फर्स्ट टाइम असं झालं तुमच्यासोबत आणि ते असतं ना एखादी गोष्ट घटना घडून जाते हो. आणि ते तुमच्या मनात कायमस्वरूपी राहतात. अगदी, अगदी. एखादी चांगली आणि एखादी वाईट. अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. मी 2001 बालगंधर्व रंगमंच तिथनं असं म्हणायला लागलं. मग सुरुवात झाली आणि पहिलाच कार्यक्रम सुधीर गाडगीळ अध्यक्षस्थानी होते. तिथून सुरुवात झाली. 2 वर्षानंतर 2003 ला बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम पुण्यातलं, पुणे स्टेशन भागातलं. तिथल्या एका कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक तारे उपस्थित होते. आणि तो चित्रपटसृष्टीतल्या एका विशिष्ट विषयावरचा कार्यक्रम होता, ज्याचं निवेदन मी करत होतो. मी माझ्या पद्धतीने जेवढं मला योग्य वाटलं, जेवढे इनपुट्स मला मिळाले आणि त्यावेळेला मी निवेदनामध्ये ज्युनियर होतो. पण मी केलं. पण त्यातल्या एका स्टारला, मराठीच्या स्टारला ते काही आवडलं नाही. आणि त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर मला एका ग्रीन रूममध्ये बोलावून अतिशय स्पष्ट शब्दामध्ये माझा अपमान केला. अरे बाप! सांगून अपमान केला. आणि मी ते ऐकून घेतलं आणि मी माफी सुद्धा मागितली. कारण जर ते प्रेक्षकांना आवडलेलं नाही, तर मग ते अपयश आहे. म्हणून मी माफी मागितली. आणि मग त्यानंतर अनेक दिवस मला झोप नाही आली आणि उगाचच मला हे निवेदन आणि माईक आणि हे उगाचच मला इकडे वळवलं जातंय, तर माझं अभिनयाचं चाललंय वगैरे वगैरे असं माझ्या डोक्यात यायला लागले. आणि मग तिथे भीती, मनामध्ये भीती. पण इथे कामी येतात तुमचे गुरु. ओके. करेक्ट आहे. सो आणि तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या गुरुशी संवाद साधला पाहिजे. ज्यांचा हात तुमच्या पाठीवर आहे. फक्त लढ म्हणणारे जे आहेत ना, हां, हां. त्यांच्याशी तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे. मी ती शेअर केली. आणि माझ्या गुरूंनी मला ते म्हटले, "प्रगती होतीये. जर तुला असा तुझा अपमान झाला असेल, तर आय एम हॅपी." म्हणजे मला फार आनंद आहे, कारण तुझी प्रगती होतीये. कारण चुका होत आहेत. ही चूक फक्त पुढल्या वेळेला रिपीट करू नकोस, पुढल्या वेळेला नवीन चूक कर. असं माझ्या गुरूंनी सांगितलं. पाठीवर हात ठेवला. पुढल्या दिवशी एका कार्यक्रमाचं निवेदन. तिथपासनं माझा जो आत्मविश्वास बळावला, तो आज तागायत तसाच आहे आणि त्याच्यात उत्तरोत्तर प्रगती करण्याचा मी प्रयत्न करतोय. वाह! मस्त. म्हणजे झालेली चूक आणि झालेला अपमान तुम्ही हे सकारात्मक दृष्टीने घेऊन हो. त्याच्यावरती अंमलबजावणी करून स्वतःला तुम्ही प्रूव्ह करताय. येस. तर सर हे तर झालं प्रिपरेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, वाचन झालं, संवाद कौशल्य झालं. पण हे सगळं करण्यासाठी ते महत्वाचं आहे तो म्हणजे तुमचा आवाज. हं. तर प्रत्येकालाच तो जन्मजात आवाज नसतो. हं. तर तो तुम्हाला डेव्हलप करावा लागेल, त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. तर त्या संदर्भात काही थोडेफार सांगू शकता का? 2 महत्वाचे यामध्ये मुद्दे आहेत. एकतर निवेदकाचे उच्चार हे अतिशय स्पष्ट असावे आणि तो उच्चार योग्य आहे की नाही, हे त्यांनी स्वतः ठरवू नये. त्यांनी त्याचं शिक्षण चालू असताना, निवेदनाचं शिक्षण चालू असताना, दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या गुरूंकडून, त्यांच्या ट्रेनर्सकडून त्याला वाटतंय की हा व्यक्ती सांगू शकेल, त्याच्याकडून ते त्यांनी चेक करून घ्यावं. हे सर्वात महत्वाचं. प्रत्येक शब्दाचा उच्चार, कारण निवेदकाकडून एखाद्या उच्चारासंदर्भात मंचावरून घडलेली चूक किंवा त्या चुकीला क्षमा नाही असं मी मानतो. कारण त्याला ती दिलेली जबाबदारी आहे. आणि हे कसं आहे, डॉक्टरनी एखादं ऑपरेशन बेडवर एखाद्या पेशंटवर ऑपरेशन करताना जसं चूक करणं याला क्षमा नाही, तसंच आहे हे. तर निवेदकाला ती जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी ती शब्दशैली किंवा त्या शब्दांचे उच्चार किंवा त्याचा थ्रो तेवढ्याच
म्हणजे तेवढ्या परफेक्ट फॉर्म मध्ये आणि स्ट्रक्चर मध्येच तो प्रेक्षकांना दिला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा, ज्याच्या संदर्भातली तयारी त्यांनी करत राहावी. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आवाज म्हटलं तर आवाजासंदर्भातले अनेक म्हणजे ज्याला व्हॉइस कल्चर, व्हॉइस डेव्हलपमेंट, व्हॉइस मॉड्युलेशन, हे अनेक अनेक तांत्रिक बाबी तुम्ही, मला असं वाटतं, कुठल्यातरी एक्सपर्टकडे जाऊन तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे. मला येतं किंवा माझा आवाज ऐकताना छान वाटतो लोकांना, हे तुम्हाला वाटणं गरजेचं नाही. कुणीतरी ते सर्टिफाय करणं गरजेचं आहे. दुसरं, यात अजून काय बदल करता येईल, याच्यामध्ये व्हरायटी कशी आणता येईल, इंटोनेशन्स इंग्लिशमध्ये याच्यात कसं खेळता येईल, असं सहज कसं खेळता येईल, किंवा मी कुठले व्हिडिओ किंवा कुठले आवाज ऐकले पाहिजे. माझे गुरु मला नेहमी सांगायचे, म्हणजे खास करून सुधीर गाडगे असतील, SISला शिंदे सर असतील, सागर गोखले असतील, माझ्या एक सहनिवेदिका आहेत किंवा अतिशय चांगल्या स्नेही आहेत, अंजलिताई यात्रे असतील. आमची नेहमी जेव्हा चर्चा होते त्यावेळेला निवेदक तेच बोलतो जे तो ऐकतो. त्यांनी तो शब्द, ते वाक्य जे ऐकलेलं असतं ते फक्त तो स्वतःच्या मुखातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, पण तुम्ही ते ऐकायला लागतं. तुम्ही मॅक्झिमम त्या गोष्टी ऐका. कार्यक्रम बऱ्याचशा तुम्ही अटेंड करा. प्रत्येकाची बोलण्याची शैली कॅप्चर करा. मिमिक्री मी म्हणत नाहीये, मी म्हणतो बोलण्याची शैली कॅप्चर करा. त्यात तुमची थोडीशी एक वेगळी कसब लावून तुम्ही एक वेगळी शैली डेव्हलप करा आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. कुठेही नक्कल मुळीच करू नका, हे मी आवर्जून सांगेन. तिसरं महत्वाचं म्हणजे तुमचा आवाज ठीक राहण्यासाठी निवेदक म्हणून तुम्ही काही काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, तुमचा इयर, नोज, थ्रोट, ENT हा 6 महिन्यातून एकदा का होईना तुमच्या ENT एक्सपर्टला किंवा घसा तज्ञाला तुम्ही थोडंसं प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून काळजी घेण्यासंदर्भात तुम्ही थोडंसं चर्चा केली पाहिजे. काही पथ्य पाळली पाहिजे. माझ्या बाबतीत एक सुदैवानं मी असं म्हणेन, असं झालं की मला कुठलाही थंड पदार्थ मुळीच आवडत नाही. म्हणजे अगदी उन्हाळ्यातही मी कधीही आईस्क्रीम खात नाही किंवा फ्रीजमधलं पाणी पित नाही. मला आवडच नाही. ती कदाचित ती बालवयापासूनच ती आवड. पण त्याचा उपयोग आता मला होतोय. तुम्हाला ती आवड असेल तर कार्यक्रमाच्या आजूबाजूला त्या गोष्टी करण्याचं टाळा. दुसरं, सकाळच्या वेळी थोडासा तुम्ही सराव करा. आता ते सराव काय, तर तुम्ही काय एखादं पुस्तक घ्या, एखादा लेख घ्या आणि तो मोठ्या आवाजात तुम्ही तो वाचा. कोणाला तरी तो वाचून दाखवा किंवा तो व्हॉइस रेकॉर्ड करा आणि तो स्वतः व्हॉइस ऐका. हे खूप तुम्हाला मदत करेल. स्वतःचा आवाज आपण मोबाईल इयरफोन माध्यमातून जर ऐकला तर तो सुधारतो, हा माझा अनुभव आहे आणि टेक्निकल ट्रेनिंग्समध्ये सुद्धा हेच सांगितलं जातं. त्यामुळे तुमचा आवाज चांगला असेल तर तो अजून चांगला चांगला करण्यासाठी तो रेकॉर्ड करा आणि तो ऐका. दुसरं, थोडंसं लय तुमच्या बोलण्यातनं आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ते रिसीव्ह करताना सुद्धा गद्य स्वरूपातलं गीत वाटायला हवं. निवेदकाला, प्रेक्षक ऐकताना गद्य स्वरूपातलं ते गीत वाटेल, थोडंसं रिदमिक वाटेल, छान वाटेल, ते सहज कानावर पडून आत जाईल आणि मग त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल, असा थोडासा प्रयत्न करा. अतिशय महत्वाचं म्हणजे थोडंसं गरम पाणी, मला असं वाटतं तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आणि ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. डॉक्टर नेहमी सांगतात गरम पाण्याचं सेवन हे तुमच्या यकृतासाठी, तुमच्या जठरासाठी, तुमच्या संपूर्ण बॉडी मेटाबॉलिझमसाठी अतिशय चांगलं आहे. तुमच्या सकाळी आणि संध्याकाळच्या सेवनामध्ये थोडंसं गरम पाणी ठेवा. दॅट विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर व्हॉइस. रात्रीची वेळ जी आहे त्यावेळेला आवाज चांगला लागतो, किंवा अगदी सकाळची वेळ, पहाटेची वेळ, यावेळेला बेस, खर्जा चांगला लागतो असं म्हणतात. चेक करा. सकाळच्या वेळेला काही आवाज रेकॉर्ड करा, दुपारच्या वेळेला करा, संध्याकाळच्या वेळेला करा. ती 3-4 शैली जर तुमची स्वतःची तुमच्याकडे असली तर कार्यक्रमाच्या वेळेसंदर्भात तुम्हाला कळेल की यावेळेला माझा असा आवाज लागतो. मग त्यावेळेला वाक्य आणि शब्द निवडताना तुम्हाला फार काही काम करावं लागणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे हे वाक्य माझं त्या बेसला जातं, याला जात नाही, आणि कार्यक्रमाची वेळ ही आहे. तर यू कॅन डिसाईड, म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट लिहिताना ते एक करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे, आता हे झालं स्वतः, तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम करतो निवेदकाचा अतिशय जवळचा मित्र, तो म्हणजे माईक. आणि माईक एकटा नव्हे तर माईक अलॉंग विथ साऊंड, आणि हे दोघे कनेक्टेड. बरोबर. ते दोघी जुळे भाऊ आहेत. Correct. त्यांची नाळ एकच आहे, कारण वायरनी जोडलेले आहे. तर त्या माईकशी तुम्ही मैत्री करायला हवी. त्या माईकचे काही प्रोटोकॉल्स असतात. कुठलाही माईक हातात घेतला
आणि त्याला मी ऑन केला आणि मी बोलायला लागलो आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. मित्रांनो, हे एवढं सोपं नाही. प्रत्येक माईक ची स्वतःची निवेदकानं तो होल्ड करण्याची स्टाईल किंवा पॅटर्न वेगळा आहे. डिस्टन्स बिटवीन द माउथ, साऊंड वेव्हज, कारण हे सगळं ध्वनी लहरी संदर्भात आहे. त्याच्यापर्यंत जाणं, याच्या डिस्टन्स संदर्भातले नियम आहेत ते समजून घ्या. त्यानंतर तुम्ही किती वेळेला ओरडून बोललं पाहिजे किंवा नाही बोललं पाहिजे, हे कुठला माईक वापरताय त्याच्यावर डिपेंड आहे. आता स्मार्ट सिस्टीम्स आलेल्या आहेत. आता एअर सिस्टीम आलेली आहे. आता हाय लेवलला लावणे जाणारे साऊंड आलेले आहेत. तर त्यानुसार तो माईक असतो आणि अतिशय म्हणजे श्वासाचा सुद्धा तुमचा ध्वनी लहरी तो कॅप्चर करतो माईक. हे तुम्हाला माहीत असण्यासाठी कार्यक्रमाच्या आधी किंवा त्या दिवशी तो माईक कुठला आहे ते थोडंसं समजून घ्या. माईक टेस्टिंग हे जसं गायकाला, एखाद्या ऍक्टरला म्हणजे नट किंवा नटीला महत्वाचं आहे, तसं निवेदकाला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्ही तो माईक 4 वेळेला, 10 वेळेला टेस्ट करा. तुम्ही तो बोलत असताना एखाद्या तुमच्या सहकारी असेल त्याला सांगा की शेवटच्या रांगेत जा, तिथे उभा राहा आणि माझा आवाज तुला कसा ऐकायला येतोय हे तुम्ही नक्की करा. आता माईक सिस्टीम मध्ये अनेक बदल झाले. तुम्हाला ठाऊक नसेल तर तिथे साऊंड इंजिनियर असतो. साऊंड सिस्टीम जे प्रोव्हाइड करतात त्यांचे मॅनेजर्स असतात, टेक्निकल एक्सपर्ट्स असतात. त्यांच्याकडून समजून घ्या. मिक्सर कुठला वापरला जाणार आहे, मी बोलत असताना ऍडिशनली कुठला व्हॉइस मिक्स होणार आहे का, इन्स्ट्रुमेंटल जाणार आहे का. जर तसं जाणार असेल तर तुम्हाला थोडीशी लय बदलायला लागते. तुम्ही बोलत असताना बऱ्याचदा होतं. आता ऑटोमॅटिक इफेक्ट्स ऍड करतात. आता डिजिटल माध्यम, कम्प्युटरायझेशन एवढ्या फास्ट स्पीडवर पुढे गेले, ते लाईव्ह इफेक्ट ऍड करतात. लाईव्ह इफेक्ट ऍड करताना तुम्ही तेच बोलू शकत नाही किंवा तसंच बोलू शकत नाही जसं तुम्ही अदरवाईज बोलत असता म्युझिक नसताना. तर हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता एआय माध्यम माईक मध्ये आलेले. मी असं ऐकतोय की आता निवेदकाला फार स्क्रिप्ट लिहिण्याची गरज नाही, कारण एआयला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअरला तुम्ही कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रमाचं स्थळ, वेळ आणि त्या पाहुण्यांची थोडीशी माहिती जर दिली तर तो लाईव्ह तुमच्या कानामध्ये पॉड्स असतात. तो लाईव्ह तुम्हाला या वेळेला काय बोललं पाहिजे हे लाईव्ह सांगतो. असं आता पुढच्या पिढीचं निवेदन असणार आहे आणि ती प्रथा आता जगात हळूहळू प्रचलित होईल कदाचित. पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जरी तुम्हाला संहिता, त्या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट कानामधून ऑटोमॅटिक जरी ऐकू येत असलं मित्रांनो, तरी सुद्धा डिलिव्हर मात्र तुम्हाला करायचंय. तुमच्या तोंडून ते शब्द प्रेक्षकांपर्यंत जाणार आहेत. त्यामुळे ती बोलण्याची शैली ती तुम्हालाच डेव्हलप करावी लागेल आणि त्यावर काम करावं लागेल. काम केलं, ट्रेनिंग घेतलं, कुठलंही कौशल्य शिकून घेता येतं. या जगात कुणालाही निवेदक, अतिशय उत्तम निवेदक होता येतं, हा माझा ठाम विश्वास आहे. जेवढं तुमचं प्रिपरेशन महत्वाचं आहे, वाचन महत्वाचं आहे, त्याबरोबर तुमचा आवाज पण तेवढाच इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलत असताना आणि तुमचे बोलताना उच्चार येस, हे पण तेवढेच स्पष्ट असले पाहिजे. मग थोडस मागे घेऊन जातो तुम्हाला, की मागाशी तुम्ही सांगत होतात की स्टेजवरती असं ते. तर एक प्रेक्षक म्हणून जेव्हा आम्ही स्टेजवर पाहतो किंवा एखादा कार्यक्रम पाहत असतो, तेव्हा निवेदक जेव्हा निवेदन करत असतो त्यावेळेस तो खूप संयमी आणि शांत भासणारा निवेदक जेव्हा बॅक स्टेजला जातो तेव्हा काय करतो? तुम्हाला जो पोडियमवर, माईकवर, मंचावर दिसत असतो तो आणि तो विंगेत गेल्यानंतर कम्प्लिटली परिस्थिती विरुद्ध असते. एक तर पहिली गोष्ट, निवेदकानं हे मनाशी फनगाट बांधावी की त्याला कार्यक्रम सुरू असताना 100 नव्हे, 1000 नव्हे, लाखभर सूचना येत असतात आणि त्या सूचनांचा बऱ्याचदा तुम्ही विचार केलेला नसतो. पण अशी मंडळी तुम्हाला सूचना देत असतात ज्यांना तुम्ही त्या कार्यक्रमाच्या आधी कधी भेटलेलं नसता, तुम्ही पाहिलेलं नसतं, कधी ऐकलेलं नसतं. मध्येच तो व्यक्ती येतो, तुमच्या कानात काहीतरी सांगतो, यांचं नाव घ्या, ही ओळख तुम्ही चुकीची केली आहे किंवा हे ऍडिशनल पारितोषिक आहे किंवा हे गाणं आपण बदललंय. पण त्यावेळेला तुम्हाला हे कळत नाही की हा बदल मी करावा की न करावा. तो किती ऑथराइज पर्सन आहे हेच माहित नाही. करेक्ट. सो तुमच्या तयारीमध्ये सांगायचा उद्देश, पहिला मुद्दा असा, कम्प्लिटली विरुद्ध परिस्थिती असते. तिथे बऱ्यापैकी थोडं गोंधळ नाही मी म्हणणार, पण बऱ्यापैकी लगबग सुरू असते, कारण पुढे काय घडणार आहे आणि प्रत्येकाला आपापली जबाबदारी आहे. तो त्याच्यात व्यस्त असतो. तुमच्याकडे कोणालाही द्यायला वेळ नसतो, कारण कार्यक्रम सुरू झालाय म्हणजे तुमची एंट्री, तुम्ही काय पडणार हे तुम्हीच ठरवायचं असतं. हा, फक्त समस्या तेव्हाच आहे ज्यावेळेला खूप सारे इन्स्ट्रक्शन्स येतात. त्या बाबतीत मला असं वाटतं तुम्ही आयोजकांना एक विनंती केली पाहिजे की कार्यक्रम सुरू असताना सूचना करा, काही प्रॉब्लेम नाही, पण सूचना कोण करणार आहे ते फक्त मला सांगा आणि मी कोणाच्या सूचना घ्यायच्या तेवढं मला सांगा.
कारण बऱ्याचदा अनेक अनुभव मला सांगता येतील हा, हा. की राजकीय कार्यक्रम असतील, सांस्कृतिक असतील, ज्यांना कार्यक्रमाचा अनुभव नाही, कुणी येतं आणि सूचना करतं. आणि ते जर निवेदकांनी इम्प्लिमेंट केलं तर आयोजक म्हणतात ते तुम्ही तसं का केलं? आणि मग तुम्हाला त्यांच्या रोषाला सामोरं जाऊ शकतं. तर तुम्ही आयोजकांना विचारा की सूचना कोणाकडून घ्यायच्या आहेत आणि कोणाकडून नाही घ्यायच्या. एवढं फक्त तुम्ही आयोजकांना विचारा. असं तुमच्यासोबत कधी घडलंय का? म्हणजे हो. जाणून घ्यायला आवडेल ऍक्च्युली. बऱ्याचदा असं होतं की एकदा एका संगीताच्या कार्यक्रमामध्ये एक कोणीतरी सिनियर सिटीझन आले. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या ओघामध्ये त्यांनी मला सांगितलं की हे सुद्धा एक गाणं घ्यायचंय आणि ही गायिका गाणार आहे. आता गाण्यांची यादी खूप मोठी होती. त्याच्या आधी अशा काही रिक्वेस्ट 2-3 आल्या होत्या आणि त्या मला आयोजकांनी सांगितल्या की ही 2 गाणी ऍड करा. मी ती घेतली. आता या सिनियर सिटीझननी मला सांगितल्यामुळे मी ते गाणं ऍड केलं आणि त्या मुलीला मंचावर बोलवलं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की ती मुलगी त्या संस्थेची नव्हती. ती व्यक्ती त्या गावातली नव्हती. ते प्रेक्षक म्हणून परगावातून तिथे आलेले होते. बापरे. आणि कुठल्यातरी एका गायकाचे ते नातेवाईक होते. तर त्यांनी भावनेपोटी निवेदकाला सांगितलं आणि निवेदकाने त्या कार्यक्रमात ते गाणं ऍड केलं. पण तिथेच ते थांबलं नाही. पण त्या मुलीला बघून अजून 4 जण भिंगेत आले. अच्छा, तुम्ही त्या मुलीला संधी दिली ना, तर माझ्याही मुलाला द्या. माझी खूप अडचण झाली. मग त्यावेळेला मी त्या 4 उरलेल्या मुलांना मंचावर बोलवलं. हेही होतकरू गायक आहेत. हे प्रतिभा संपन्न गायक होतील. यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यांना आम्हाला संधी द्यायची होती, पण ती आज देता येत नाहीये. त्यामुळे मी यांची माफी मागतो, यांच्या कुटुंबियांची माफी मागतो. पुढल्या वेळेला यांना आपण ऐकूया, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. असं म्हणून तो विषय मी संपवला. पण असं होतं बरं. म्हणजे प्रसंगावधान राखावं लागतं. राखून तुम्ही ते सगळं त्यावेळेची ते संधी मारून घेतली. बिलकुल. आता तुम्ही आपण बराच वेळ झालं निवेदन ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण हे करत असताना काही गमती जमती पण घडतात. बऱ्याच गमती जमती घडतात. आता एक 4 वर्षापूर्वी एका क्रीडा संदर्भातल्या एका कार्यक्रमामध्ये आयोजकांपैकी एकाने आणि अतिशय ऑथॉरिटेटिव्ह पर्सन त्या व्यक्तीने अचानक मला सांगितलं कार्यक्रमाच्या दिवशी की आमच्या एका ट्रस्ट मेंबरच्या अर्धांगिनी आहेत, बेटर हाफ आहेत. त्या सुद्धा छान माईकवर बोलतात. तुम्ही त्यांना तुमच्यासोबत निवेदनासाठी घ्या. आता माझी अडचण अशी झाली की आयोजकच मला सांगतोय, म्हणजे एक महत्वाचा व्यक्ती मला सांगतोय, मला नकार देता आला नाही. बरोबर. मी त्यांना म्हटलं बरं, आम्ही दोघेही मिळून करू. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या दिवशी मला सांगितलं त्याने. पूर्वतयारी कुठली नाही. बरं, ती व्यक्ती निवेदनामध्ये किती पारंगत आहे ते ठाऊक नाही. किती तयारी केली आहे ते ठाऊक नाही. त्यांचा आवाज काय आहे ते माहिती. बरं, कुठला पोर्शन त्यांनी करावा, कुठला मी करावा हे आयत्या ठरवावं लागलं. पण तिथे थोडीशी गल्लत आणि थोडीशी मजा अशी झाली की पहिल्या दुसऱ्या वाक्यात त्या व्यक्तीलाच ते असं लक्षात आलं की मला फार निवेदनाची सवय नाहीये आणि हे करतायत ते वेगळंच आहे आणि मला जे बोलायचं होतं ते वेगळंच आहे. तर मी काहीतरी वेगळंच करणार होती. तर नंतर मग त्या मलाच म्हणायला लागल्या विंगेत आल्यावर, आता पुढचं मी करणार आहे ना, तर ती मला 2 वाक्य तुम्ही लिहून द्या ना. ते मी बघेन. तुम्ही छान करताय. असं त्यावेळी तुम्ही असं नाही करू शकत. त्याचा परिणाम तुम्ही जे सादर करणार आहात, तुम्ही जे डिलिव्हर करणार आहात त्याच्यावर होतो. बरोबर. तर मला असं वाटतं आता हे जर अव्हॉइड करता येत नसेल तर अतिशय सोपा प्रकार किंवा सुरुवातीचा एक पोर्शन आणि सांगतेचा एक पोर्शन एवढा छोटासा देऊन तो विषय तिथे तुमच्या लेवलला तुम्ही संपवला पाहिजे. पण तुम्ही जर होला हो देत गेला, निवेदकाला कधीतरी योग्य भाषेमध्ये जी कार्यक्रमाची गरज नाही त्याला नकार देता आला पाहिजे की हे कार्यक्रमाची गरज नाहीये, इथे कार्यक्रम कदाचित आपला थोडासा हे होऊ शकेल. तर हे तुम्हाला आयोजकांना सांगता सुद्धा आलं पाहिजे योग्य भाषेत, अतिशय आदर करून. ही सुद्धा निवेदकाची अतिशय जबाबदारी आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्फ्लुएन्सिंग स्किल्स म्हणतो. तर तुम्हाला ते इन्फ्लुएन्सिंग स्किल वापरून ते केलं पाहिजे आणि अगदी अकोमोडेट करायचं म्हणजे छोटासा एखादा पोर्शन आभार प्रदर्शनाच्या आधीचं निवेदन वगैरे एखादा पोर्शन देत आहे म्हणजे त्यांचाही मान राखताय. पण हे प्रसंगता राखणं निवेदकाचं काम आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जे किस्सा सांगितला त्याच्यात मला असं वाटलं हे तर झालं प्री प्लॅन की प्री प्लॅन असताना काही गोष्टी अचानक आल्या आणि तुम्हाला ते साधून घ्यावं लागलं सगळ्या हो. गोष्टी. पण असं कधी झालंय का की तुम्ही प्री प्लॅन नाहीये की तुमच्या जेव्हा तुम्ही संविधा लिहित होता त्यावेळेस ती नाहीये, पण अचानक तुम्हाला ऑन द स्टेज सुचलं काहीतरी तिथलं सगळं वातावरण एकंदरीत हो. पाहता, हो. तर असं काही किस्सा आहे एखादा? हो, अनेक किस्से आहेत. इनफॅक्ट आपण मगाशी बोललो तसं निवेदकाची एक महत्वाची आणि त्याच्या त्या वाचनातनं, त्याच्या त्या ऐकण्यातनं किंवा व्यक्तींच्या बोलण्यातनं तो जे काही तो इथे साठवून ठेवतो
आणि तो तयार करतो आणि इथनं जे बाहेर येतं ते त्यालाच उत्स्फूर्त असं आपण म्हणतो, एक्सटेम्पोर. आणि ही खूप महत्वाची कला आहे निवेदकाची. आणि त्यासाठी तुम्ही निवेदक म्हणून जास्तीत जास्त मी तर म्हणतो संवाद करा. निवेदन हे संवाद कौशल्य आहे. म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स आहे. संवाद कौशल्य आहे. तुम्ही फक्त मंचावरून संवाद साधता एवढंच. त्याकरता जास्तीत जास्त लोकांशी बोला. अनेक गमतीशीर किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील, तुम्हाला हसायला मिळेल. एखादा किस्सा तुम्ही सांगू शकाल, तुम्ही निवेदनातनं तो वापरू शकाल. अ, महिला किंवा एखादा पुरुष या संदर्भातले किंवा खास करून फॅमिली संदर्भात सासू आणि सून या संदर्भात तुम्ही ते अनेक किस्से ते जर ऐकलेले असतील तर एकदा मी अशाच एका सासू सुनेच्या जोडीला वैयक्तिक आयुष्यात भेटलो होतो आणि त्या सासूबाईंनी अतिशय सुंदर मला अ, सांगितलं होतं, की "हे बघा, मी ना सासू सुनेचा अतिशय सोपा अर्थ लावते आणि मी ते कुठेतरी वाचलंय." असं त्या मला सांगत होत्या, की सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको, असं त्यांनी मला सांगितलं होतं. हे माझ्या डोक्यात होतं. ते रिसेंटली मी एका कार्यक्रमात वापरलं, की आजच्या काळामध्ये अ, सासू-सुनांची ती व्याख्या नाहीये, जी कदाचित 2 दशकापूर्वी होती. 2 दशकापूर्वी काय होती? सारख्या सूचना म्हणजे सासू आणि सूचना नको म्हणजे सून. पण आता ती बदलली आहे. आता सासू-सुना ह्या मैत्रिणीसारखं एक छान सेल्फी घेतात, स्वतःचा एक रील करतात. आपण पाहिलंय अनेक गीतांवर त्या राठोड नावाच्या सिंगरच्या गीतांवर सासू-सुनांच्या नृत्य स्वरूपातले रील येतात. आताच्या सुनांचा स्टाईल आणि सासूंचाही पॅटर्न बदललाय. असं मी त्या निवेदनात वापरलं. आणि अनेक सासू-सुना मला विंगेत झाल्यानंतर भेटायला आल्या. ते खूप तुम्ही छान बोललात. आम्ही खरंच असं बघितलं. सो त्यांच्या मनात जे होतं ते वाक्य स्वरूपात मी त्यांना ऐकवलं. ते त्यांना छान वाटलं. हे निवेदकाचं काम. बरोबर. म्हणजे त्यांना तुम्ही जे काही बोललात ते त्यांना मनात हां. मनातल्या भावना त्यांच्या समोर आल्या असं. Yes. मगाशी तुम्ही एक विषय सांगत होतात मला, की ते 4 लोक ते पण एकदा किस्सा सांगितलं तर बरोबर. कुठलाही ट्रस्ट, कुठलीही संस्था, कुठलाही आयोजक म्हणले कुठला एक व्यक्ती नसतो, कुठे अनेक व्यक्ती असतात. त्यांचे स्वभाव वेगळे, त्यांचा पेहराव वेगळा, त्यांची विचारसरणी वेगळी, त्यांची ऑथॉरिटेटिव्ह पॉवर त्या संस्थेमधली वेगळी. पण एक महत्वाचं असतं ते सगळे म्हणून तो कार्यक्रम करतात. तर बरोबर. तुमच्यासाठी प्रत्येक जण महत्वाचा. एक चौघांचे एक संस्था आहे. संगीताचा कार्यक्रम करत असताना त्यांनी त्याचं निवेदन मी करतो अनेक गीतांच्या गायन. आणि अतिशय नावाजलेली जसे गायक मंडळी. तर त्या चौघं गायकांनी ही संस्था सुरू केली होती. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं निवेदन करत होतो. पण या चौघांची ओळख नेमकी काय करून दिली? असं मला बराच म्हणजे अभ्यास केल्यानंतर हे सुचत नव्हतं. पण थोडंसं सुचलं, की ह्या ह्या 4 ह्या विषयावर काहीतरी बोलता येईल. मग ह्या 4 विषयावर जनमानसामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याकडे एक अतिशय फेमस म्हण आहे, की "मिल बैठेंगे 4 यार" असं हिंदीतनं आपण म्हणतो. 4 जेव्हा आपण म्हणतो किंवा अजून हिंदीतनं आपण असं म्हणतो, "4 लोग क्या कहेंगे? 4 क्या काय? ऐसा क्यों बिहेव कर रहे हो?" हेच मी वापरलं, की "ये 4 लोग वो 4 लोग नहीं है, जो कहते हैं कि मिल बैठेंगे 4 यार. ये 4 लोग वो 4 लोग भी नहीं है, जो सोचते हैं कि 4 लोग क्या कहेंगे. ये 4 लोग वो 4 लोग जरूर हैं, जो सोचते हैं कि 4 लोगों के लिए क्या किया जा सकता है." हे त्या चौघांना इतकं आवडलं, इतकं आवडलं. तर यात वेगळं काही नव्हतं, पण मी दैनंदिन जीवनातला एक पैलू निवेदनातनं त्या तिथे जोडला आणि तो छान वाटला. निवेदन फार ओढून-ताणून, फार अलंकारी, फार वेगळं, फार काव्यमय किंवा ओन्ली गद्य असं एवढं विचार करून करण्याची गरज नसते. साधं, सरळ, सोपं जे तुम्ही दैनंदिन जीवनात करता, फक्त योग्य प्रकारे म्हणजे जेवणाचं ताट जसं वाढलं जातं ना, ते छान दिसेल तसं करते की नाही आई आपली. भाजीची वाटी, वरण, डाळ, भात, चपाती, कोशिंबीर तसं ते छान ताट तुम्ही निवेदनाचं तयार करा आणि प्रेक्षकांना नेऊन द्या. ते आवडीनं खातात. तर तुम्ही आता 25 वर्ष झाले या निवेदन क्षेत्रात आहेत. तर ती आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोग्रामला, कार्यक्रमाला निवेदन केलंय? हो, हे खूप महत्वाचं याचा आहे. काही रेकॉर्ड आहे तुमच्याकडे? हो. अ, बऱ्यापैकी रेकॉर्ड आहे. मी स्वतः इंजिनिअर असल्यामुळे डेटा कीपिंग हे शिक्षणाचा भाग आहे. इंजिनिअरिंग आणि मी जे काही एम-बी-ए आणि त्यानंतरचं जे काही शिकलो. बऱ्यापैकी रेकॉर्ड आहे आणि कदाचित गेल्या 25 वर्षातले सगळे संदर्भ कार्यक्रमातले सापडतील. सगळ्या गोष्टी आहेत, नमूद केलेल्या आहेत. गेल्या 15 वर्षातला तर अगदी रीतसर रेकॉर्ड मेंटेन करावंच लागतं. तो एक भाग. दुसरं 2001 ला मी खऱ्या अर्थानं मंचावरून व्यावसायिक असं म्हणून नाही, आवड. कारण मी निवेदन आजही छंद आणि मला अतिशय आनंद मिळतो. अतिशय आनंद मिळतो. म्हणजे मला व्यसन कसलं असेल, तर हे निवेदन करण्याचं व्यसन आहे. करेक्ट आहे. अनेक लोकांना अनेक व्यसनं असू शकतात. चांगल्या अर्थाने मी म्हणतो. पळण्याचं,
आता सायकलिंगचं, ट्रेकिंगचं, हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांचं आयर्न मॅनला जातात, रनिंग, स्विमिंग, गाण्याचं, तसं म्हणजे निवेदनाचं आहे. निवेदनाचं साधारण आता मी सगळं रेकॉर्ड माझं कंपाईल केलं तेव्हा असं लक्षात आलं की 498 कार्यक्रम झाले. पुढल्या आठवड्यात मी 499 कार्यक्रम करतोय वा. आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये 500व्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. म्हणजे तोही फायनल झालेलाच आहे. तर 2025 या वर्षी 25 वर्ष निवेदनाला पूर्ण होत आहे आणि 500वाही कार्यक्रम ह्याच वर्षी होतोय. हा दुग्ध शर्करा योग. वा, क्या बात आहे. मी थोडंस आउट ऑफ कंटेक्स्ट जाईल. मी ऍक्च्युली हास्य जत्रेचा खूप मोठा चाहता आहे. तुम्ही पाहता हास्य जत्रा? हो, अगदी आवर्जून. तर हास्य जत्रेमध्ये लोचन मोजमेचा 500 प्रयोग होईल आता नाही होईल माहित नाही, पण तुमचा नक्की होतोय. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण हे होत गेलं म्हणजे कार्यक्रम मिळत गेले आणि होत गेलं. साधारण वर्षाला 25 ते 30 कार्यक्रम साधारण. खूप मोठं अचिव्हमेंट असं वाटतं मला हे तुमचं 500 प्रयोग म्हणजे. हे मला नाही वाटत. नाही वाटत? नाही, मला मुळीच वाटत नाही. इथे अशी निवेदक आहेत जे वर्षभरामध्ये 200 ते 300 कार्यक्रम. तुम्ही 500 माझ्या मते हा आकडा महत्वाचा नाही आणि माझ्या मते आकडा महत्वाचा नाहीच. नाही सर. तुम्ही मिळालेला एक कार्यक्रम हा 1000 कार्यक्रमांच्या तोडीचा आहे असं समजून तयारी करताय का? तुमचं तुम्ही बेस्ट देताय का? त्या आयोजकांना वाटतंय का की निवेदक आल्यामुळे कार्यक्रम छान झाला? बरोबर. हे जे आहे ना हे खूप महत्वाचं आहे. थोडस सिरियस होईल. जर समजा मला निवेदक बनायचं तर एक करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी या गोष्टीचा विचार करू शकतो का आजच्या काळामध्ये? अगदी करू शकता. आताची जी माध्यमं आहेत त्यामध्ये निवेदकाचं महत्व खूप वाढलंय आणि खास करून टीव्ही शोज म्हणजे डिजिटल माध्यमांमध्ये स्क्रीनवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या समालोचनात आता समालोचन करावंच लागतं. एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही हॅपनिंग म्हणजे कुठेतरी काहीतरी इव्हेंट एखादा घडतोय. इव्हेंट नको म्हणूयात आपण त्याला. सिक्वेन्स ऑफ हॅपनिंग्स असं आहे. म्हणजे एखादी टुर्नामेंट आहे, एखाद्या शैक्षणिक वर्षभराचा कार्यक्रम आहे, कुठल्या तरी ट्रेनिंगची सिरीज आहे, कुठल्या तरी चित्रपटाचं शूटिंग आहे. हे असं एक विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर मैलाचा दगड अचीव झाल्यानंतर एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमांची संख्या भारत या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. म्हणूनच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या अगदी हजारात जन्माला आल्या. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला प्रत्येक इव्हेंट करण्यासाठी एका अतिशय उत्तम निवेदकाची गरज आहे. म्हणून निवेदन या क्षेत्रामध्ये करिअरच्या उत्तम संधी अवेलेबल आहेत. आता यामध्ये तुम्ही स्टेजवर होणारे कार्यक्रम, यामध्ये क्रीडा क्षेत्रातले समालोचनाचे कार्यक्रम, समालोचन तुम्ही धावतं समालोचन तुम्ही करू शकता. स्क्रीनवरचं अँगलिंग त्यालाही खूप निवेदकाची गरज आहे. त्यानंतर मी रेडिओला सुद्धा मी नभोवाणी किंवा दृक्कल श्राव्य माध्यमातल्या अनेक कार्यक्रमांचीही मला संधी मिळते. व्हॉइस म्हणजे व्हॉइस कल्चरची किंवा एखाद्या नभोनाट्यच्या प्रकारचे काही कार्यक्रम तिथे निवेदकांची गरज लागते. कारण आजकाल लोक रेडिओही खूप ऐकतायत. तेवढे निवेदक हवेत. स्क्रीनवर खूप सारे कार्यक्रम होतात तिथेही निवेदक हवाय आणि मंचावर तर हजारांना कार्यक्रम दर महिन्याला होत आहेत. प्रत्येक ठिकाणी उत्तम निवेदकाची गरज डेफिनेटली आहे. तुम्ही त्याचा स्वतःचं प्रोफेशन म्हणून उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अतिशय जबाबदारीनं शिकून त्या क्षेत्रात उतरू शकता आणि चांगलं यश मिळवू शकता. आतापर्यंत आपण निवेदन कसं करायचं, त्यासाठी लागणारी तयारी आणि त्यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन, स्किल्स कसं डेव्हलप करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतोय. पण आता मला असा प्रश्न पडलाय की जसं प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. तर या क्षेत्रामध्ये पण समज आणि गैरसमज असे खूप आहेत. तर त्या संदर्भामध्ये काही समज आणि गैरसमज आहेत. त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सूत्रसंचालन म्हणजे फक्त बोलणं. हे खोटं आहे किंवा हे चुकीचं आहे. बोलणं हा त्यातला एक भाग आहे. पण सूत्रसंचालन म्हणजे फक्त बोलणं हे मला मान्य नाही. बोलण्यासोबत अनेक गोष्टी केल्यावर जे बाहेर येतं ते सूत्रांचं संचालन. वा. फक्त इंग्रजीत किंवा सुंदर दिसणारेच अँकर होऊ शकतात. हे सुद्धा साफ खोटं आहे. साफ खोटं आहे. मी मगाशी उल्लेख केला स्टीव्ह हार्वे नावाचे ते मला वर्णावर जायचं नाही. पण जगातले तुम्ही उत्तम 20 निवेदकांची यादी जर पाहिली तर त्यांचं दिसणं तुम्ही स्वतः चेक करा.
त्यांचा दिसणं आणि त्यांचं निवेदन या दोन्हीमध्ये म्हणजे ते दोन्ही विरुद्धार्थी आहेत. तुमच्या दिसण्यावर आणि तुमच्या निवेदनावर. त्याचा किंवा कुठलाही आयोजक तुमच्या दिसण्यावरून तुम्हाला सिलेक्ट करतो असं साफ खोटं आहे. हां, तुमच्या चांगल्या निवेदन शैलीसोबत तुमचं चांगलं दिसणं असेल, तर दॅट इज ॲन ॲडेड ॲडव्हांटेज हा फरक पडू शकतो. ओके. निवेदक हा फक्त कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट करण्यासाठी असतो. नाही. असं नाहीये. निवेदक हा प्रत्येक टप्प्यावर असतो. निवेदक हा कार्यक्रमाची उंची वाढवत असतो. निवेदक हा प्रेक्षकांना खेळवत असतो. तो खेळवून ठेवतो. प्रेक्षकांना कुठेही हलू देत नाही. प्रेक्षकांना एंगेज ठेवतो आणि निवेदनातनं सुद्धा तो त्याच्या परीनं ज्ञानार्जन करत असतो. जेणेकरून तो जे काही बोलतोय त्यातनं सुद्धा थोडंसं प्रेक्षक काहीतरी घ्यावं आणि कार्यक्रमाची ओव्हरऑल उंची वाढवी असा तो प्रयत्न करत असतो. म्हणून फक्त शेवट आणि आरंभ यासाठी निवेदक असतो हे चुकीचं आहे. लाईव्ह प्रोग्राम मध्ये चुका चालतात. चालतात. चुका लाईव्हच नाही, रेकॉर्डेड प्रोग्राम मध्येही चालतात. मुद्दा हा आहे की तुम्ही ती चूक लगेच सुधारता कशी? किंवा तुम्ही ती सुधारली की नाही सुधारली? आणि जर सुधारता येत नसेल, तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय का आणि काय शब्दात व्यक्त करताय? आणि हेच निवेदकाला जमलं पाहिजे. सूत्रसंचालन शिकण्याची गरज नाहीये. फक्त माईक हातात घ्या आणि बोला. नाही, नाही. म्हणजे हा गैरसमज असू शकेल. मी 25 वर्ष झाले, 25 पेक्षा जास्त वर्ष मी हे शिकण्याचा प्रयत्न करतोय. जसं-जसं एक-एक वर्ष वाढतंय तसं-तसं माझ्या असं लक्षात येतंय अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या राहिल्या आहेत. मी निवेदनामध्ये अजूनही मला असं वाटतं अजून 10% सुद्धा नाही. अजून बरंच शिकायचंय. म्हणजे 25 वर्षाचा अनुभव झाल्यानंतरही असं वाटतंय अगदी, अगदी. शिकायचंय. ओके. सूत्रसंचालन फक्त एखादा साईड हसल आहे. हे व्यक्तिसापेक्ष आहे खरं तर. हे तुम्ही स्वतःचं करिअर, स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा ओव्हरऑल तुमची करिअर आणि अँबिशन, तुमची महत्वाकांक्षा तुम्ही कशी आखली आहे तुमच्या आयुष्यामध्ये याच्यावर डिपेंड करतं. तर मला असं वाटतं हे व्यक्तिसापेक्ष आहे. ओके. एमसी, होस्ट आणि अँकर सगळं एकच असतं. नाही, ही नावं आहे. मी म्हणालो तसं तुम्ही एखाद्या अँकरला एमसी म्हणला फरक काही पडत नाही. एखाद्या समालोचकाला तुम्ही अँकर म्हणाल काही फरक पडत नाही. एखाद्या सूत्रसंचालकाला तुम्ही निवेदक म्हणलात कशाने फरक पडत नाही. तो कुठल्या कार्यक्रमाचं निवेदन करतोय आणि ते कसं करतोय हे जास्त महत्वाचं. बरोबर. आता आपण तुमचं वैयक्तिक आयुष्याकडे येऊया. म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? लाईव्ह कार्यक्रम की रेकॉर्डेड शो? दोन्ही. दोन्ही. निवेदन काय असलं पाहिजे? निवेदन करण्यासाठी काय नाही केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? त्यासाठी पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची आहे? जेव्हा तुम्ही निवेदक म्हणून एखादा कार्यक्रम हाती घेतात, तेव्हा तुम्ही त्या कार्यक्रमाचे भाग होतात, त्या कमिटी मेंबरचे भाग होतात, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि एकंदरीतच जेव्हा तुम्हाला निवेदन करायचंय, तेव्हा तुम्हाला समाजात करंट अफेअर्स जे काही चालू आहेत, घडामोडी ज्या काही चालू आहेत, त्याच्याशी तुम्हाला त्याची नाळ जोडता आली पाहिजे. या सर्व गोष्टी समजून घेऊन तुम्हाला ते निवेदन करण्यासाठी काय-काय महत्वाचं आहे आणि काय नाहीये किंवा असं आपण म्हणूयात की एक निवेदक होण्यासाठीचा एक खूप मोठा उपक्रम आपल्याला ह्या एपिसोडमधून पाहायला मिळणार आहे, समजणार आहे. तर सर खूप-खूप धन्यवाद तुमचं. आपण एवढंच थांबणार नाहीये. तर आज आपलं निवेदन हा विषय जरी संपला असला, तरी आम्ही तुम्हाला परत बोलूया. नक्की. जशी प्रेक्षकांची डिमांड येईल त्या विषयावरती आणि मला माहिती तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. तर पुढच्या विषयावरती आपण नक्की तुमच्याशी भेट करूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि मनोगतला खूप खूप शुभेच्छा.